तर गर्व खूप झालेला आहे. तर एक दिवस देवाला वाटलं की आम्हाला साधारण आमचे नवरोबा समजित आमच्याकडून गर्व हरण अवघड आहे. मग नारदाला सांगितले हे काम तुम्हाला करावं लागेल. नारद महान संत त्या काळातले, नारद गेलेले आहेत तिथे. नारदाचा एक जप कायमच होता, श्रीमन नारायण नारायण नारद मुनी सावित्री मातेच्या घरी गेले. पहिले सावित्री मातेनं उत्तम असं पेय प्यायला दिलं. पेय म्हणजे ज्यूस, उत्तम अशा फळाचा ज्यूस दिला. त्याच्या मनात ते देवा घरचं ते पेय नारदानं त्याचा स्वीकार केला. नारदाला सावित्री माता विचारते, नारदा कसं काय हे पेय? नारद कोणाचंही चांगलं म्हणित, कोणी म्हणलं कसा स्वयंपाक झाला चांगलं म्हणित, त्यातल्या त्यात आमच्यासारख्या भिकाऱ्यानं तर चांगलंच म्हणत. नाही चांगलं म्हणले तर म्हणतील पहा वाढूनच्या वाढून असं चांगलं म्हणित. तसं नारद म्हणे ते काय बाप्पा याचं काम तुमचं, देवाच्या तुम्ही जगाची आई आहे, चांगलं आहे. खोदू खोदू विचारू लागली सावित्री माता, खरंच चांगलं आहे का नारदा? आणि आता खरंच सांगायची पाळी आली बाबा. आणि मी ज्या माईच्या देवीच्या घरून आलो ना, गंगेच्या काठावर राहती, पंचकुटीत राहती, एक ऋषी पत्नी आहे. ऋषी तिच्या हातचं साधं पाणी प्यायलं तर तुमचे अमृत पितय म्हणे. तिचा स्त्री स्वभाव भडकला एकदम. कोण आहे म्हणे ती टवळी? आता घेणं देणं काही मेळ का? लोक कोणालाही काही बोलते. हे राहते गल्लीत आणि म्हणतात त्या मूर्खाला काहीच कळत नाही पंतप्रधानाला. पहा आता याला बायको सापडल्या जात नाही, कोण नीट धुता येत नाही, असेही लोक नावं ठेवतात कोणाला. तसं ती देवीला ते बाईला नाव ठेवलं नाही. तिचा आणि त्याचा काही संबंध आहे ना? ती वैकुंठात आणि पृथ्वीवर जेव्हा अवनीत आला, नारद तिथून उठले पार्वती माताकडे आले. पार्वती मातानं सुंदर लाडू दिला. तर देवा घडतात. नारद म्हणतात, नारदाला विचारती पार्वती माता, नारदा लाडू कसा आहे? मी काय सांगा, फार चांगला आहे, आपल्या हातचं खायला भेटलं चांगलं आहे म्हणे. खरंच का रे नारदा? हो खरंच सांग ना नारदा, कसं काय? आणि खरंच सांग का आता? म्हणे त्या पृथ्वी तलावर एक ऋषी पत्नी आहे, तिचं नाव सती अनुसूया आहे. तिच्या हातचा कळणा कोंडा तुमच्या इथलं किती दिव्य अमृत जरी असलं तरी ते पिक आहे. असं कोणी म्हणती बोडकी? पार घेणं दे. स्त्री स्वभावानुसार तिला तिचा राग खवळला, क्रोध खवळला.
लक्ष्मी माताकडे आले हे नारद. आदर सत्कार केला. संत आहे, झाली संतासी पूजा करी काया वाचा म्हणे. तिनेही असंच आदर सत्कार करून विचारलं, नारदा माझ्यासारखं स्वरूप कोणाचं आहे का? म्हणजे आपण जगाच्या आई आहात, आपल्यासारखं स्वरूप कोणाचं कशा दुसरं कसं असणार? खरंच ना नारदा? आणि मी खोटं कशाला सांगू? खरं सांगा बरं. आणि आता खरंच आहे का? त्या ऋषीची एक पत्नी आहे, तिच्या पायाची धूळ आहे, तर जगात तसं कोणीच नाही. एवढी तिचे ऐश्वर्य म्हणे. म्हणे हो. हा कोण आहे म्हणे ती नाही शिवी दिली. नारद आपले उठले आणि नारदा आता आम्ही तिघी जणी मिळून आमच्या घरचे आले ना. घरचे कळले का तुम्हाला? तुम्ही असतातच ना घरचे कोणाचे तरी. नारदा आमचे घरचे जर आले आता याची कोण आहे तिची गंमत. मग ब्रह्मदेव आले, विष्णू आले, महादेव आले. आपापल्या धर्मपत्नीने गाराने सांगितलं कोण आहे म्हणे तिथं सत्व हरण करा. आता देवालाही तेवढंच पाहिजे होतं. देव भक्ताचा जप करतो आणि भक्त देवाचा. हो, देवाचा पर्व भक्त असणारी ही माय अनसूया. सुया म्हणजे शिवायच्या सुयाने बरं का. असूया म्हणजे द्वेष नाही, मत्सर नाही, कोणाविषयी मनात काही नाही, शुद्ध अंतःकरण असणारी ती माय माऊली. तिचं नाव काय? सुया. अशी ती माऊली गंगेच्या काठावर राहणार. हे सगळे आले. लक्ष्मीनं सांगितलं विष्णूला, पार्वतीनं सांगितलं महादेवाला, ब्रह्मदेवाला सांगितलं सावित्रीनं. अशी कोण आहे तिचं सत्व हरण करा. आता यांना तर माहित होतं की तिथं गेले की आपलं सत्व हरण होईल. आपण काय सत्व हरण करू शकतो? तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी. हो, मी हात लावल्यामुळे लाईन गेली का? बरोबर. नाही तर तिथं निमित्त आहे. बरं ऐकू येतं ना तिकडं? आपली लाईन बरोबर असली बस आहे. मला सांगता येऊन तुम्हाला ऐकू झालं का? आले तिन्हीचे तीन पती घरी. सांगितलं ती गायने विचार केला त्याला म्हणे त्या देवीचं दर्शन होईल आपल्याला या निमित्तानं, आणि यांचा श्री हट्टही पुरवला जाईल. निघाले ती गाई आपली साधूचा वेश धारण करून. आले गंगेच्या काठावर. ओ माते आम्हाला भिक्षा वाट. तिथं ती तेजस्वी साधू आहे, साक्षात देवच. कोण? देवासारखी तर देवच. तिनं ओळखला अंतरी आम्ही. ती भिक्षा घेऊन आली. आता ते करायचंच ना सगळं. सत्व तिथं पाहायचं, तिलाही परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं, तिचाही महिमा वाढवायचा. म्हणे आम्हाला विवस्त्र होऊन भिक्षा वाढायची. कशी वाढायची? आली का पंचायत? विवस्त्र होऊन भिक्षा वाढवतो पातिव्रतेचा भंग नाही. वाढवतो साधू तसेच. हे साधू काही सामान्य दिसत झालं, अवघड झालं काम. ते साधू म्हणजे काय? रंगनाथ महाराज सारखे साधू. गजानन महाराज, रंगनाथ महाराज, सदानंद महाराज, साईबाबा असे ते अवलिया साधू. अशा रूपात ते आले. तिनं रोज आपलं पतीचं चरणामृत पेत असत, तीर्थ फुलपात्रात ठेवीत असत. ते घेतलं आणि तिन्हीच्या अंगावर शिंपडलं. तिन्हीचे चेहरे सारखे, तिन्हीची हाईट सारखी. राईट झाले राम सरते तिन्हीच्या तिन्ही सारखेच झाले. अनुसूयेचे सत्व आगळे तीनही देवे झाली. तिन्ही देव काय झाली? लहान पाळ झालेली ती. मग नऊ धू घातलं लेकरायला, पाळण्यात टाकलं. पाळणा म्हणू लागलं. येतो कोणाला पाळणा? अनुसयाचा पाळणा येतो, दत्तात्रयाचा, बाळा जोजोरे गरजावती. नका की येणं पाळणा, पण ध्यान देऊन ऐका. त्याची नाही होणार येळणा. नाही ऐकलं त्याची नाही होणार. कशाला माप आपण हे करायचं? विषय असा चालला आपला की पाळण्यात टाकलेलं आहे. पाळणा म्हणू लागली माय. बरेच दिवस असा क्रम चालला. तिघीने विचार केला की अजून आपले घरचे आले नाही. सावित्रीला विचारती पार्वती माता,
तुमच्या घरचे म्हणे अजून नाही आले, तिघं बरोबरच गेलेले. आमच्या घरचे नाही आले. लक्ष्मी म्हणते आमच्या घरचे आले नाही. म्हणजे कुठं गेले? चला म्हणे ती घ्या तर शोधित जाऊ. मग वाटानं शोध करीत असताना नारद भेटले. नारदाला विचारू लागले रे की नारदा आमचे हे पतिराज पाहिले का? नारद म्हणतात पाठवले कोणी? पाठवले तुम्ही बाजारात. आता मला काय माहित राजूरच्या बाजारात पाठवलं का तेवढं म्हणजे कोणत्या बाजारात पाठवलं मला काय माहिती. पाठवलं कोण? तुम्ही. मला विचारतात. मी म्हणे आम्हाला ते विसरच पडला. आणि गंगेच्या काठावर ती माया तिथं राहती. तिचे पती राजून ती तिथे अत्री नाव आहे त्यांचं. पतीचं नाव काय? अनसुया मातेच्या अत्री. संस्कृत मध्ये अ म्हणजे नाही, त्री म्हणजे तीन नाही. त्रिगुणातीत म्हणतो ना आपण प्रार्थना करताना. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम त्रिगुण रहितम. कसं रहितम? तीन गुण रहित येते. आले आपल्या गंगेच्या काठावर. तिथं पर्ण कुठे होती? दरवाजा लावलेला होता. अत्री मुनी बाहेर गेले होते ऋषी. माई दगड उघडा, दरवाजा उघडा. आतून माय म्हणती अनसुया कोण आहे? म्हणे आम्ही तुमच्या सुना. कोण आहे? आम्ही तुमच्या सुना. सुना उघडलं दरवाजा. तिथं अंतर्यामी ओळखलं. आल्या म्हणे आमचे पतिराज तुमच्याकडे आले म्हणून समजलं. आले म्हणे. कुठे आहे? आते का बैठकीत बसले काय? कुठे आहे? म्हणे पाळण्यात. पाळण्यात? मग तर आईस्क्रीमच आहे. आता पाहायचं काम नाही. लक्ष्मीची भोंडजी राहिली, सरस्वती आपल्या पार्वती माताची जी राहिली, सावित्री माताची. हो देवाला भक्ताचा अभिमान सहन होत नाही. तो भोंड जिरवित जिरायली ना भोंडाचा. पाळण्यात म्हणल्यावर आता कशाचे क्लास 1 क्लास 2 शिक्षक हेडमास्टर काय कोणतीच पदवी नाही. आता इतक्यात तिची पती पण आले. कोणाची? अत्री मुनी बाहेर. ह्या उभ्या होत्या तिघी जणी. म्हणे ह्या कोण आहे? म्हणे ह्या तुमच्या सुना. सुना? आपल्याला तर मुलगा आहे नाही. सुना कशा काय? हे तिघी जणी सुना का? म्हणे तिन्ही सुना. भाग्य म्हणे आपलं. म्हणे मुलं कुठे आहेत? यांचे पती म्हणे पाळण्यात. ते काय जिल्हा परिषदेच्या नोकरीला होते काय? ऑफिसला होते. कुठे? पाळण्यात. मग तर बिलकुलच आईस्क्रीम झालं. मग पाहायचं कामच नाही. आणि मग डोळ्यातून अश्रू धारा आल्या. हे सगळं जे होतं की आपल्या मूर्खपणाचं फळ आहे. जो अभिमान धारण केला आपण. आपली भोंड आता तिनं साष्टांग नमस्कार केला ती घेणं. आणि माय आमचे पती आता आम्हाला परत कर. पाळण्यातून काढलेले एकामाग एक रांगायला लागले. ब्रह्मा विष्णू आणि महेश. घ्या म्हणे आता ओळखून. तुम्ही स्पर्श केला की ते जसेच्या तसेच होते. त्यांना हात लावला अंगाला की जसेच्या पूर्ववत होते म्हणे. सावित्री म्हणती पार्वती माता. म्हणे बाई लाव ना हात. हा लाव ना हात. दुसरंच निघालं. आपण दिला नाही. हो भयान झालं तिथं. ते काय पतिव्रतेच मूर्ती येते. तिनंच पाणी शिंपडलं. कोणा जशीच्या तसे केले. जोडीनं नमस्कार केला. आणि म्हणू लागले माय आमची भोंड गिरायली. आमचा अभिमान गलित झाला. असा अभिमान आम्ही पुन्हा येऊ देणार नाही. तुझं सामर्थ्य फार मोठं आहे. देवाने म्हटलं की माय आम्ही स्तनपान केलं. तू आम्हाला पाळण्यात. तू कधी खांदी वागवलं. माय तुझे उपकार कसे फेडावा आम्ही आता काय करू सांग. म्हणे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला तुम्ही तिघही माझा मुलगा म्हणून जन्माला या. तो जो अवतार आहे तो दत्त अवतार आहे. अवधूत मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला तो अवतार झाला. तिन्ही देवे झाली. हे तिन्हीचे दत्ताचे आपण पाहतो ना त्रिमुखी दत्त. त्याच्यात ब्रह्मा आहे विष्णू आहे. हे तिन्ही देव तिचे मुलं म्हणून आलेले. हे तिचं आगळं वेगळं सामर्थ्य. ही कथा आपण ऐकली. दुसरी कथा अशी आहे की भगवान शंकराचे सासरे दक्ष. काय नाव त्यांचं? दक्ष.
त्यांनी यज्ञ आरंभ केलेला आहे. त्या यज्ञामध्ये ब्रह्मा विष्णू महेश सगळे आले, ज्याचा त्याची जागा ज्याला त्याला सन्मान दिलेला आहे. पण दक्ष बाहेर गेलेले आणि यज्ञाला आता प्रारंभ होणार, तर दक्ष मंडपात आले तर सगळे उठून उभे राहिले. भगवान शंकराचे सासरे आहेत, काही साधे काही विद्वान आहे, पण भगवान शंकर जे आहेत हे जगाचे गुरु आहे. आदिनाथ गुरु ते आपल्या महिमेत होते, ते समाधीस्थ झालेले होते. आता साधी झोप लागली तर कोण पावरा आला आणि कोण गेला कळत, घरात कोण आलं कळत नाही. ही तर योग निद्रा आहे. पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निद्रा करी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामी बैसला. हे तर योगी राज आहेत, साक्षात भगवान शंकर. म्हणजे ते दोनच काम करीत असतात. एक तर आपल्या महिमेत स्थिर होतात, समाधीस्थ. दुसरी गोष्ट कोणी साधक जर आला त्याला ब्रह्मज्ञान सांगत असतात. हे काम करीत असतात कोण? भगवान. आणि आनंद असतातही, नृत्य करतात. नृत्यावसाने नटराज राजू, ननाद ढक्काम नवपंचवर. एकदा भगवान शंकर आनंदानं नाचत असताना डमरू वाजवला त्यांनी. काय वाजवला? त्या डमरूतून 14 मंत्र निघाले. किती? त्याचं व्याकरण झाला. अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ तयार झाला, मोठा ग्रंथ तयार झालेला आहे. त्याचं काय झालं? व्याकरण. पाणिनी नावाच्या ऋषीनं त्याचं व्याकरण तयार. आजही काशीला या 14 जे मंत्र निघाले आणि त्याच्यातून त्या मंत्राचा भोळे भाविक सात्विक लोक अभिषेक करतात मंत्र त्याचा उच्चार करून. कोणते मंत्र आहेत ते 14? आई उंड्रील री के ओम आई औ चाय वरटलण यमंगणनाम जप हे गडदास जप गडदास कपट चटो कप हे शतसर हल इथे माहेश्वरा आणि सूत्रांनादी. माहेश्वर म्हणजे भगवान शंकर, त्यांचे काय आहे ते सूत्र आहेत. त्याच्यातून 14 मंत्र निघाले. मी ऋषिकेशला असताना रोज घोकायचोय. आम्हाला घोकल्याशिवाय जेवायलाच भेटत नव्हतं. इतकं सोडून इकडं तरी कोणी म्हणतं घ्या महाराज चहा काही. हो, हे कोणाच्या हाताखाली नाही, हे डायरेक्ट महाराज झाले 17 नंबरचं फारम भरून म्हणून बरं. हो, तर ते घोकावं लागत, पाठ करावं लागत असतं, कंठस्थ करावं लागत असतं. आणि एकदा कंठस्थ केलं लाल कंठ ते शेवटपर्यंत राहत. हे अजून ऐकटे आपल्या ह्याच्यात. तर भगवान नृत्य करीत असताना हे निघाले त्यातून 14. असे हे भगवान शंकर आपल्या महिमेत. दक्ष आला, सगळे उठून उभे राहिले. दक्षाने शरीर धर्माकडून पाहिलं, हा माझा जावाई. कोण? शंकर. सगळे मला अभिवादन करतात, आदर करतात. आणि हा उठला नाही. हुकलं म्हणे माझं. त्या ब्रह्मदेवाचं नसतं ऐकलं. त्याला माझी सती नावाची मुलगी दिली. ब्रह्मदेवाची एक मुलगी सती आहे. कोण आहे? आपला क्षीरसागराची, दक्षाची जी आहे क्षीरसागराची लक्ष्मी, दक्षाची कोण आहे? सती. सती नाव आहे. ती याला मी दिली नसती, पण त्या ब्रह्मदेवानं मध्यस्थी केली. तर ब्रह्मदेवालाही बोलू लागला 4 तोंड्या असं तसं काही म्हणू लागलं. कोण? दक्ष. आणि हे काय पोरग म्हणे, काय वाघाचं कातडं नसतं. आता जर कार्यक्रम असता तर म्हणले असते सफारीने काही नाही, याला भारी कपडे नाही. काय वाघाचं कातड नसतं, स्मशानात काय राहतं. चुकलं म्हणे, चांगली मुलगी मी याला दिली म्हणे. आणि हे असं माझा आदर करीत नाही. सासरा काय बाप काय याला कळू नये का? माझा आदर करू नये का? आता ते कोण आलं आणि कोण गेलं? आमच्या भगवान शंकराच्या बहिणी आलेलं माहीत. ते आले, समाधीतून उत्थान झाले, तरी शिवाय देऊ लागले. हे शांत आहे, ते काही बोलायला तयार. आपल्या महिमेत नंदीला राग आला, नंदी धावला, त्यालाही थोडं शांत केलं. नंदीला काय केलं? नंदी भक्त आहे देवाचा, नंदीकेश्वर. त्यालाही थोडं शांत केलं. बाकीचे गण उठले शिवाचे. अरे म्हणे तसं करू नये. किती केलं तर ते आपले वडील माणसं आहेत, सासरे बुवा आहेत, देहा धर्माकडून. भगवान शंकरानं शांततेनं ऐकलं. मग पुन्हा आपल्या घरी गेले. आणि यानं असं ठरवलं की आता दुसऱ्या यज्ञात याला बोलवायचं नाही. कोणाला? आपला जावई म्हणून. देव थोडाच कळाला त्याला कोण आहे आपला हा जावई, याला बोलवायचं नाही. सगळ्याला बोलावलं, पण तिथं बोलावलं दुसऱ्या यज्ञात. सगळे इंद्र चंद्र इंद्रायणी जाऊ लागले. वाटाने देव ऋषी मुनी पत्त्या त्यांच्या चालल्या.
कोणती माय बहीण असली की आपल्या वडिलाच्या घरी उत्सव असला जावंच वाटतं ना हो, नाही जावं वाटत का? माझ्या बापाच्या घरी येत नाही, मी जाऊ का? कोण म्हणतं सती महादेवा, म्हण तुला जावं वाटलं जा म्हणजे, पण तुला तर माहिती त्याने किती अपमान केला आपला. आणि आपण जोडीनं जाऊ. देव म्हणते जोडीनंच काय गोडीनं जाऊ. जाऊन करते काय तिथं? अपमानाशिवाय दुसरा आपल्या वाट्याला काहीच नाही. आपल्याला त्याची ॲलर्जी आहे, त्याला ॲलर्जी आपली, कशाला जायचं? तू जाऊ नको, कारण तू आता माझी आहे ना, तुलाही तो नाव ठेवील. जाऊ नको. नाही म्हणे मैत्रिणी भेटत्याल, गावातले सगळ्या माझ्या माय बहिणी मावश्या येत्याल तिथं, मी 2 शब्द बोलल, आईची भेट घेईल, मला जाऊ द्या. ऐकलं नाही तर सतीला जा म्हणे, जायचं तर सगळं सामान व्यवस्थित भरून दिलेलं आहे, नंदिकेश्वराला वगैरे पाठवले, बरोबर सगळे गण पाठवले काही. तिथं गेल्यानंतर तिला वाटलं की आपलं कधी आली काय आली विचारते ना गावातले लोक, बाई तू कधी आली काय आली मला विचारतील. पण त्याच्या धाकानं कोणीच बोललं ना पहिला. कोणाच्या धाकानं? कक्षाच्या धाकानं. ती सरळ आली आईकडं. आई म्हणे तुला तर माहिती तुझे वडील कसे आहेत, झालं का आता अवघड कामात, मला बोल नको म्हणते तू. जमला. तिला वाटलं बाप तरी सोयीनं बोलत. मग बापाजवळ आली म्हणजे कशाला आली, काळतोंडे काही बोलायला लागलं. बरं झालं त्याला आणलं नाही, त्याला जोडत असतं म्हणे, काहीच्या काही अपमान करू लागला. मग मात्र हिला वाईट वाटलं. आपल्या पतीला बोलतो. आपल्या देशातील भोळी भाबडी जरी मायबाई असली आणि ती मालकाला रागाच्या भरात काही बोलत असली, भांडण चाललं, तर माझ्यासारखा ठोब्या जर मधात गेला, जर मधात जर ठोब्या गेला तर ती म्हणेन तुम्ही मधात बोल नका, ते माझे पती आहे, आम्ही काही करू, तुला काय करायचं? आम्ही असे बोलू, असे भांडण करून पुन्हा ये, तू कोण आमच्या मधात बोलणारा? बरोबर आहे. काही भांडायचं काही कारण? असे आमच्या याच्यामध्ये सती माय मावल्या. हिला राग आला, महादेवाला शिवाय देऊ लागला तर राग आला बापाचा. म्हणे या देहाला जन्म दिला आणि हा बाप सगळ्या जगाचे गुरु असणारे माझे पती आदिनाथ गुरु सकळ शिव भोळा चक्र, हे वैराग्य धारण करून स्मशानात राहतात म्हणे. वैराग्य आहे त्यांचं. नाशिवंत वस्तूला ते काही चिटकत, म्हणून ते इथं राहतात. त्यांचा हे कळाला नाही, महिमा कळाला नाही. म्हणून अशा बापाला खरं म्हणजे आता काही मला बोलता येत नाही म्हणे, पण अशा बापानं दिलेला हा जो देह न ठेवलेला बरा, हा देह ठेवू रागाच्या भरात सतीनं योगाच्या बळावर अग्नी पेटवला आणि सती भस्मसात झाली. सती माता हाहाकार झाला. सगळे तिथं बावटाळल्यावानी करू लागले. तिथं पोटा करता आलेले ते बामण सगळे विद्वान होते. ते त्या बामणालाही सांगितलं की तुम्ही केवळ पोटा करताच मारताल बेट्यावर. शाप देऊन टाकलाय नंदीनं, सगळ्यांना त्यांना शाप दिला, तुम्ही फक्त पोटा करताच जागा, म्हणजे तुम्हाला लक्ष्मी कधी प्राप्त होणार नाही. बहुतेक बामण तसेच आज पोटा करताच मरमर करते, बाकी काही करीत नाही. शाप देऊन टाकलेला. भगवान शंकराचा तुम्ही अपमान करता, त्याचे 2 घास खाऊन तुम्ही बेमान झाले. तसं कौरवाचं खाऊन लोक द्रौपदीचं वस्त्र हरण चाललं तरी काही बोलले नाही. तसे तुम्ही दुष्ट लोक म्हणे सगळे वायाला जातात. असा शाप देऊन टाकला. पुन्हा आपल्या घरी आली, सती तर गेली जातात. महादेवाकडे लोक आले सगळे म्हणे महाराज असं असं झालं म्हणे. तरी महादेव काहीच नाही. सतीला बोल भस्म झाली तरी काहीच नाही. पण तुमच्या गणाला शिवे द्यायला लागला म्हणे. तो शिवगणाला, भक्ताला बोललं की देवाला भलतच वाईट वाटतं. सगळं जग जरी भक्ताला त्रास देत असेल, पण देवाला ते दिसतं. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्याचं वाटोळ झालेलं आपण पाहतो. आज भक्ताला त्रास पडलेला आपण पाहतो. माझ्या भक्ताला तुम्ही त्रास देता, कारण मग भक्ता करता तर देवाचा अवतार आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देव दिसत नाही, पण भक्ताला त्रास दिल्यानंतर आपल्याला वाटायला जे काही येईल ते कर्म, वाईट कर्म तो भोगायला होतो. जैसा कर्म करेगा प्राणी
वैसा फल देगा केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. उपरले न्यायचे किती. उपरले न्यायचे किती. बदले नीले ऐसे किती. हरिमुखे गाता हार पाले चिंता. 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 हरिमुखे गाता हरिमुखी गाता हर पल जिलता. हरिमुखी गाता हर पल जिलता. हरिमुखी गाता हर पल जिलता. आपण केलेलं चांगले वाईट कर्माचं फळ आपल्याला भोगावा. देव देतो आपल्याला चांगलं कर्म वाईट कर्माचं फळ. आपल्याला वाटतं कोणी नाही इथं करा चोरी, चोराला वाटतं इथं कोण नाही चोरी करा, पण ते देवाला कळतं. आपण सगळे एकमेकाला खेटून बसलेलो आहे. कोणाच्या मनात काय चेलबिचेल चालली कोणालाच कळत. पण मुंगीपासून तर पार ब्रह्मदेवालो मनात काय खळबळ चालली हे ज्याला कळतं त्याचंच नाव देव आहे भल्या माणसाला. तो देव कळण्याकरता हे आपल्या मूर्ती प्रतीक आहे त्याचे. सगुण परमेश्वराचं सगुणी भजता निर्गुणी पावले. तो परमात्मा कसा आहे आकलन होण्याकरता हे त्याचं प्रतीक. सगळं त्याला कळतं पण काहीच नाही आपले लोक न कळायला होत. कोण नाही इथं तुझ्या घरचं कोण नाही माझ्या घरचं कोण नाही. आणि निर्लज्ज झाल्यावर तर मग तो कोणाची लाजच ठेवीत नाही. रस्त्यावर सुद्धा आणते आपला भाग सोडून. मला भिकाऱ्याला राहणं ना बाबा तुमच्या विठ्ठल भिकाऱ्याला तुमच्यात राहणं आहे म्हणून सोयीनं बोलत जा बाबा. तो मला जर पॉकेट घ्यायचं असेल तर असं तीर भिडकीर तर ना करीतो गोड गोड बोलतो. हा तर मग जॅकेटचा थाट राहील नाही तर पॉकेट भेटणार नाही बरं. अरे पॉकेटची काय आशा करते सांभाळणारा देव आहे तुम्हाला त्याच्याकडेच ध्यान द्या त्याच्याकडे. महाराज होऊन जर तुम्ही असे तर बाकीच्याचं कसं व्हायचं मग. मास्तर असे तुम्ही धरत्याचं कसं रे. हो राग तर नाही आला बापा हो नाही तर वाटाण मला पण इथं. खरं बोलायला जावं तर मला केली आवडते ती मग सख्य महिला राग. खरं बोलणंच पटत नाही लोकांना. खरं ऐकतच नाही लोक. अरे खरं ऐकलं खरं कळून घेतलं ना तर तुम्हाला भय चिंताच राहणार नाही. खरा देव आहे तो कळून घ्या. त्यालाच म्हणायचं हरी आला हाता मग कैसी भय चिंता. मग कैसी भय चिंता. मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. मग कैसी भय चिंता. मग कैसी भय चिंता. भय चिंताग्रस्त समाज आहे. आपला जिल्हा सोडून द्या नाही तर बाकीचं तिकडच्या जिल्ह्यातलं कोणी आलं तर ते ऐकत. आपला देशच सोडून द्या. आता दुसऱ्या देशात भय चिंताग्रस्त आहे. आपल्या देशात काय कमी आहे का. चिंताग्रस्त लोक आहेत. काही दाखविते काही काही व्यक्त करते काही तसं मनात ठेवते. मी चिंताग्रस्त आता पोरायचे लग्न होत नाही काय. काहीचे लग्न झाले पण अजून लेकरू बाळ नाही काय.
काहीला 2-4 लेकरं आहे पण घरात येऊ देत नाही. काय अरे चिंताचे ना सगळी. काहीला नोकरी नाही, 50-60च्या घरात गेले, MA झाले, MEd झाले, ते का उघडून पेता का सर्टिफिकेट? एज बार झाले ना आता. काय नुसते त्याच्या थाटात मी MA करतो. काय ते MA ला ते शेळ्या वळणारा बरा आहे, त्यानं 5 एकर जमीन घेतली त्याच्यावर. करतो काय तो आहे याला? तुला लाज वाटते शेतीतली काम करायची याची त्याची? फक्त ते कोणी भेटलं गेलं की कसं काय चाललं ओके. आणि आज सारे ठोके, वा रे वा मेरे पोके. अरे तू शिक्षण घेतलं, तुला नोकरी नसेल तर शेतीतलं काम कर. मजुरी करायची काय लाज आली? आमच्या कृष्ण परमात्मानं पांडवाच्या यज्ञात 15 वेळा उचलल्या. अर्जुनाची घोडी एवढा मोठा परमात्मा, जराही अभिमान, म्हणून तर तो देव. पण आम्हाला तर कस तरीच वाटते. आम्ही या अभिमानाचं खेटर सोडितच नाही. देवळात गेलो तरी ते मंत्री होते आपले भाऊ अर्जुन खोतकर, ते आमच्या मित्र मेळाव्याला आले. एकदा मित्र मेळावा आमचा नळणीला होता, राजूरला, दोन्ही ठिकाणी. ते मला त्यांच्या गाडीतच घेतलं. मला लाल देवीची गाडी होती त्यांची. ते म्हणे महाराज हे प्रोटोकॉल काय आहे तुमचा, याचा नियम काय आहे मित्र मेळाव्याचा? मला काय नाही, युअर शूज अँड माइंड पुट हिअर. तुझा किती भारीतला बूट असला तरी तो गेटच्या बाहेर ठेवायचा. हे तुम्हाला जसं मान्य आहे ना, देवळात जायचं तर बूट भारीतला बूट आत नेता, हलका बाहेर ठेवता का तुम्ही? तर कोणताच नेत नाही. तसं अभिमानाचं खेटर कोणतंच आत नेऊ नका. मी श्रीमंत आहे हे खेटर नेऊ नका. मी मंत्री हे आणि मी हप तर लईच कठीण आहे रे बाबा. मी ज्ञानी आहे हे अभिमानाचं खेटर तर लवकर जातच नाही. माझं होणी ज्ञानी कोण आहे? हो, मेलेल्या उंदराकडे मी जात मांजर. बाकीचं समाज अज्ञानी मेलेल्या उंदरासारखा. कोणी हो ज्ञानी. नुसतं ज्ञानाचाच अभिमान जर राहिला तर ते तर खुसखुसच करते तो. तुम्ही काय पाहता माझ्याकडे? तुम्ही पैशाचे की ज्ञानी नाही? 14 विद्येन 64 कळा आणि समग्र 4 वेदाचा त्याचा अभ्यास. अशा माणसाचाही लवकर अभिमान जात नाही का घालवीत नाही. अभिमान घालवीत नाही. माणसं बिमारी लपून ठेवते आणि म्हणून बिमारी वाढत. साधू संता पुढे अभिमानाची बिमारी घालवीचा. अरे तुम्हाला मंत्री संत्री नाशिवंत पद काय राहते आज आहे उद्या, आणि त्याच्यातही तुम्ही येड्यावानी केलं. सडक खाय, विहिरी खाय, दगड खाय, माती खाय, तर त्यालाच जायचं कोणाला. लोक म्हणतात काय खरंय त्या मंत्र्याचं, बेवडं येते. पण तोंडापुरतं म्हणतात भाऊ भाऊ, काका काका. कोणी बरं म्हणतं का कशाला? म्हणून प्रत्येक भागवत सप्त्यात किंवा सप्त्यात एक अवगुण तरी सोडीत जा. निदान तुम्ही ऐकता ना, अवगुण सोडीत जा. ते बाहेर बसलेले सोडून बिचारे, ते ऐकू का ना ऐकू, त्यांनी सोडलं तर चांगलंच आहे. पण इथं ऐकणाऱ्याने एक एक अवगुण सोडीत जाऊ. शरीराला ज्याची गरज नाही, तंबाखूची गरज नाही, खात जाऊ विडीची गरज नाही, त्याची काही गरज नाही. मी मठावर होतो तर भजनाला जायचो, आपल्या तांडावर बोलावतो. तर तिथले जे मंडळी होते, बरोबर आहे, ते म्हणे जाल तू सगळं सांगतो म्हणे, इथं आम्हाला काही नाही, तू म्हणजे पाठी साफ करावं लागला, तुम्हाला ब सांगावं लागलं. आणि आमचे पाटील काय चर पडले. जालन्यात काय सांगतो म्हणलं मी, म्हणे मोह सोडा. बरोबर आहे म्हणलं, तुम्हालाही सांगेन मी. मोह कशाला म्हणते सांगतो मी तुम्हाला. जे मी नाही आणि जे माझं नाही त्याला मी माझं म्हणणं, याला म्हणायचं शास्त्रीय भाषेत मोह. म्हणून मग आम्हाला काय सांगणार तुम्हाला आधी मोहाची सोडा. तुम्हाला नसेल करंट आले, हे चर पडलेलं जे आहे पाठीवर हे व्यवस्थित करा. आधी कोणती सोडा असं ना मोतीराव, कोणती सोडा आधी? मोहाची सोडा. त्या बिचाऱ्याने सोड. आज लांब लांब कीर्तनाला जाते ते मोतीराव महाराज, काय नाव आपले सोबा महाराज, बिचारे अधिकारी झाले. आज मला वाटतं 90% तरी गेळेने सापडणार. गेळे काय केलं समा आता सापडणार नाही. आता देवाशिवाय दुसरं काहीच नाही. आता वरे बिन मळे ना रामनामे पिढ्यान लगानी रे बाबा, रामनामे पिढ्यान लगानी रे बाबा, वरे बिन मळे रामनामे पिढ्यान लगानी रे बाबा, वरे बिन मळे निजागार. राम नामे पिढ्यान लगानी रे बाबा, वरे बिन मळे निजागार. जीवन
पाणी रबुरा तारो जीवन पाणी रबुरा जीवन पांडव पुढा तारो जीवन पाणी रबुरा सत नामे पुलकने झाडा सत नामे पुलकने झाडा तो हम नामे को ध्यान लगावी रे बाबा बिन मळे निराधार तो हम नामे को ध्यान लगावी रे बाबा बिन मळे निराधार इथलो गेलो असं माझं तर ते जमणार सोहम नामे पी ध्यान लगाणी रे बाबा वळे विन मळेन हो देव मळेन म्हणजे देवाशिवाय खरा आनंद प्राप्त होऊ शकत नाही. आता ते डोळत झाले बिचारे. आता ते आमचे सोमत म्हणते की आम्ही पहिल्यांदा काही चोऱ्या करायचो होतो म्हणे आमचेच खेटर आता कीर्तनले गेले ते पाटील लोक चोरायला लागले. इथं पाटला तर त्याचा काय समज अवगुणी कोणत्याही समाजात असला तो अवगुणाचंच काम करणार. समाज कोणताच वाईट नाही पण त्या समाजात अवगुणी जे आहेत ते वाईट नाही. त्यांची बिमारी एका माणसाला सांगितलं खरे तू खुशाल कुठेही बसतो 4 चौघातून बसतो खाजीत हाताने खाजणार म्हणजे आणि हे मलम घे लाव आणि ते झालं नीट आणि आता तर नाही खाजणार ना म्हणणे 4 चौघात तुला न्यायला काही हरकत आहे का आता कीर्तन प्रवचनाला म्हणजे काही हरकत नाही आता नाही मी चिवल्या बावल्या करणार. त्याला आणलं ना 7-8 दिवस झाल्यावर आणि मग तिथं बसल्याच पुढे लागलं खाल्ल्या म्हणे कसं काय रे म्हणे भाऊ तुम्हाला खोटं काय सांगतो 2-4 दिवसापासून वाघजण गवारी शेतात खातोय. अरे पद पाळीत नाही ना तुम्ही महाराज झाले काही झाले तर पद जर नाही पाळले तर असे वायाला जातात. पदचे नाम विठोबा हा पथ नाम विठोबाचे पथ नाम विठोबाचे पथ नाम विठोबाचे पथ नाम विठोबाचे नाम विठोबाचे पथ नाम विठोबाचे पथ नाम विठोबाचे पथ नाम विठोबाचे पथ नाम विठोबाचे आम्ही कवाचे नसे आम्ही कवाचे नसे पथ नाम विठोबाचे पथ नाम विठोबाचे आम्ही कवाचे नसे आता हा जे चिंतन चाललंय ब्रह्मरसाचा काढा आहे. ब्रह्मरस घेई काढा देणे पिढा वाढेल पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नसीब. हो पहिल्यांदा तुम्हाला रोज आवडणारी निंदा सोडून द्यावं लागेल. त्या निंदेनं काही फायदा आहे का? अहो त्या काही भागात त्या मावल्या आपल्या 2-4 भारुडं करून लोकांना उपदेश करणाऱ्या अभंग म्हणून उपदेश करणाऱ्या त्यांना सरकारचं मानधन आहे. तथाकथित भारूड कीर्तन करणाऱ्याला सरकारी महिना का हो निंदक लोकांना काही भेटतं का? तुमच्या राळात भेटत असं तर सांगा ना. नसन भेटलं तर मी होतो त्याच्यातला जरा मी त्याचा लीडर मी होतो. कारण मी सांगत जाऊन साहेबाला की इतक्या दिवसाची गोखाडी दे बसलेली याला ऑफिस नाही निंदक कार्यालय नाही काय नाही निंदक कार्यालय नाही आणि बिचारे जेच बसते दूध त्यो तसा ह्यो असा पांड्या तसा देशमुख तसा पाटील असा ती तशी हा असा ही नवीन कोण आला गोष्ट त्याच्याकडे द्यायचं याला कोणतंही दप्तर तपासायची मोबाईल जेच निंदा करीत बसते बिचारे ती बायको म्हणते चला ना जेवायला काम जरसत म्हणजे भागवताला तरी 2-3 तास आहे पण याची अध्याय संपतच नाही आता. आणि पुन्हा भीती आलं तरी कोणी हा एखादा कोणी जर जबरदस्त आला तर देतो हवाटी ठेवतो आहे का बाबा तर खाल्ला रे मी मला बोलतो तर ते चोळीत 2-4 रोज खूप राहतं पण पुन्हा पडिले वळण बोलतच राहते निबर घट. बरं सांगा आता याचा काही फायदा आहे का निंदाचा? नाही एक गोष्ट आपल्या निंदा तुम्हाला काही पोट दुखत नाही करा तुम्ही पण काही फायदा नाही असं तर सांगा मग करावं का न करावं जोरानं बोला बरं सांगा जोरानं करावं का न करावं निंदा
राम सर तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. बोलणार आहे तोंड उघडा ना, देवात तोंड दिलं तर करावं का न करावं निंदा? हा व्हायचंच तुम्हाला द्वादशी सोडायला. अरे करावं का न करावं निंदा? काही फायदा आहे का त्याच्यात? अरे इथं भजन बिजन म्हणलं तर एखादं घेण्याचं पारा मायासारख्या कळकट मळकट वारकऱ्यानं जर घेतलं तर महाराज चहा घ्या, कॉफी घ्या, बऱ्याच वेळचे तुम्ही उभे आहेत, काय आनंद आहे. म्हणून मूर्ख मंत्री झाल्यापेक्षा अरे साधा सुद्धा वारकरी व्हा रे, वारकरी व्हा, वैष्णव व्हा. त्याला महत्व आहे, मूर्ख मंत्र्याला महत्व नाही. ते माझ्यासारख्या संतांच्या कुत्र्याला महत्व आहे. मलाही सुद्धा काही नोकरी नाही, काही नाही. आता जे मी आपलं जंगलात राहतो, आता गड म्हणजे काय तरी जंगलातच राहतो मी. तिथं खरं म्हणजे जंगलात राहणारा प्राणी, कोणती मला अक्कल नाही. पण नुसतं केवळ संताचा कुत्रा म्हणल्यावर अरे महाराजाचा कुत्रा, महाराजाचा कुत्रा म्हणून काय सांगू तुम्हाला, 2-4 खेड्यात मला मान आहे. आता या राष्ट्राचं कशाला सांगू, इतका थोडाच मी मोठा कुत्रा काय केलाय, पण मला मान देते ठेवते. पण कशामुळे कुत्रा आहे म्हणून का महाराजाचा कुत्रा? कितीतरी कुत्रे पडलेले आहेत, कुत्राच नाही कुत्रे काय जगात कितीतरी. कोणी विचारतं का द्यायला? कोणी विचारी नाही. पण महाराजाचा कुत्रा म्हणलं, अहो सरकारचा कुत्रा जर झाला तर त्याला फौजदार हागायला नको. कोणाला? बापाला विचारित नाही बेटा. त्याला आम्हाला एक साहेब भेटले, मला कुणीकडे म्हणे यायला न्यावं लागत. मी मूर्खा, इतकं बाप माझा मित्र आहे तो. मी आता मूर्खा, इतकी आई वडिलांची सेवा केली तर किती पुण्य होईल रे. कुत्र्याची करू नको असं नको, त्याची जागा त्याचाच ठेवायची. आई वडिलाची जागा आई वडिलाला, आणि त्या आई वडिलाला घराच्या बाहेर काढणाऱ्याला मी म्हणतो कशाला जन्माला आले रे तुम्ही, सोडून रे बापा. हो नाही शेवटच्या रोजी ₹2 देणार ते देणार नाही. ते पैसे घेतल्यावर मग मी पाहिन काय चांगलं वागा. अरे नरदेव पुन्हा भेटत नाही, फुकट आयुष्याचं मातेर करू नका, पुन्हा भेटत नाही नरदेह. काही की उडी टाकत येतून पस्तावते गटाकड्या खाताना, काही जाळून घेते मग वाटतं की कोणतरी बी द्वा पस्तावते, फाशी घेते. पण मरायच्या टायमाला कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे वेळी पुन्हा देह भेटत नाही. आता गेलेलं आयुष्य भेटेल का तुमचं? काय महत्वाचा देह आहे? पशवाधिकापेक्षा श्रेष्ठ देह हा कोणता? हो तुम्हाला मिळालेला जो देह भेटा श्रेष्ठ देह. हा देह जर नसता तर भागवत मासाडीचा राहिल्याचा देह असता काय भागवताला येता आला असतं का? तर येऊनही बसले तिथं बसू दिला असतं का? अहो काही काही लोक नागपंचमीला जर दुरून दिसलं तर काय म्हणतात, आज आम्हाला महादेवाचं काय झालं? बरोबर आहे, जोडी असेल तर महादेव पार्वतीचं झालं म्हणतात का नाही? म्हणजे त्यांना देव समजते. पण भागवतात जर आले तर तो महादेव पार्वती 2-3 इकडून 2-3 इकडून जोडी जोडीने आले तर मी तर पहिल्यांदा जाईल बघतो. हो नको बाबा ती दक्षिणा घ्या. हो मग महादेव पार्वती देव दुरूनच समजतात का? एक माणूस जीव द्यायला गेला, इरीत कोरडी इर होती त्याच्यात होते ते कोण? ते म्हणे हे बाबा वाचा फुटली त्या नागाला. ए बाबा अरे मला महादेव समजते, देव समजते, पण जवळ कोणी येत नाही. जवळ जायला गेलो की येऊ देत. तुला हा देव भेटला कसा का काळा गोरा ठेंगणा उत्साह पुरा, या देहानं तुला ऐकायची तुम्ही फक्त भागवत श्रवण केलं जातं, कीर्तन श्रवण केलं जातं, पंढरीला जाता येतं, आळंदीला जाता येतं, 4 धामाला जाता येतं, गुरुजवळ बसून खरं काय ते कळून घेता येतं. ते याच देहात आहे. म्हणून पुन्हा देह पुन्हा भेटणार नाही. आणि रस्ता हुकला असाल आतापर्यंत जाऊ द्या, पण इथून तरी पुढे चांगलं व्हा. जे शरीराला गरज नाही ते खाऊ नका, पिऊ नका. अंतःकरण शुद्ध करा, आणि शुद्ध अंतःकरणात हा बोध फसत असतो. त्याच्याकरता भागवत आहे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, असा हा एकमेव ग्रंथ आहे. दक्षाचा अभिमान जिरण्याकरता स्वतः आता भगवान शंकराने एक केस उपटला जटेतला आणि दैत्य तयार केला. त्याचं नाव आहे वीरभद्र. जगाच्या दृष्टीने तो दैत्य, पण तो वीरभद्र आहे. आणि वीरभद्र पुढे आला भगवान शंकराच्या आणि प्रार्थना करू लागला. अशितगिरी समस्या जलम सिंधु पात्री सुरतरु वरुषा
लिखती गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां नमः पार्वती हर 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 महादेव. वीरभद्र तयार झाला आणि भगवान शंकराच्या पुढात ही संस्कृत मध्ये पुष्पदंताने केलेली प्रार्थना म्हणतात. आपल्याला सगळ्याला म्हणण्याकरता सोप्या भाषेत सगळे म्हणा येत असेल तर कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता मुकुटे जळाली कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण नमः पार्वती पते हर 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 महादेव. वीरभद्राला सांगितले आत्ताच्या आत्ताचा माझ्या भक्ताला तो दक्ष त्रास द्यायला लागला, सगळा विध्वंस करून ये. तो यज्ञ नसून सगळा दंभ आहे, ढोंग आहे सगळं. जा. तो वीरभद्र आला आणि त्यानं सगळं विध्वंस करायला सुरुवात केली. पहिल्यांदा तर याचं भूमिका छापली. कोणाचं? हो, दक्षाचं. सगळं तिकडे तिकडे विध्वंस झाला, हाहाकार मातला. नारदादी सगळे ऋषी मुनी आले भगवान शंकराकडे प्रार्थना करू लागले. सगळ्या जगाचे गुरु आहे भगवान शंकर, आहे दयाळू आहे आणि भोळा आहे. कसा भोळा म्हणजे काय? चिल्लर मोजता येत नाही असा भोळा का? भोळा म्हणजे जराही मनात कपट, निष्कपट. अहो त्या भस्म्यासुरालाही स्वतः वर दिला. किती दयाळू आहे भगवान शंकराची. थोडी तरी उपासना केली भावनेनं. एक पसा पाणी, याला काय म्हणतो आपण? पसा भरवाड, पसा म्हणतो त्याला. गंगेतलं जेव्हा कुठलं एक पसा पाणी जर पिंडीवर टाकलं भावनेनं, एक पसा पाणी एक बिल्वदळ साधन केवळ बहु सोपे. सोपं साधन आहे, पण अंतःकरणातून ती पूजा जर केली तर शंकर प्रसन्न होतो. वरमरुही काय वर लागतो तो? असा भोळा आहे, मनात कोणताही कपट. आणि कोणालाही भस्मासुरालाही देखील हे केलं, त्यानं वरदान दिलं. सगळ्याला वरदान देणार हे शंकर शिवराज दैवत. ते स्वतः सगळे नाश झाला, विध्वंस झाला त्या यज्ञाचा. मग आले स्वतः सगळ्याच्या विनंतीला मान देऊन शंकर दक्षाजवळ आले. तर दक्षाला हे नव्हतंच काय झाडलेलं होतं त्याचं. त्याला पुन्हा त्याला शाप दिलेला होता. तर ते बोकड्याचं मुंडकं त्याला लावण्यात आलं होतं. कशाचं? बोकड्याचं मुंडकं लावण्यात आलं होतं. आता ते मुंडकं लावल्यानंतर त्याच्यात आवाज कसा येईल? ब्या 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 असा. हे कोणाला लावलं बोकड्याचं मुंडकं? दक्षाला लावलेलं आहे. तिथे जवळ येऊन डोळ्यातून पाणी आणू लागला. शंकराच्या लक्षात आलं की आता हे आलं वर ठिकाण्यावर. आणि मग म्हणू लागला की मला माफ करा. शंकराला ते बोलणं कळत होतं. मला क्षमा करा. मी सासरे बुवा किंवा जावाई हे मला मूर्खपणाने मी बाहेरच्या दृष्टीनेच पाहत होतो. तुम्ही तर साक्षात शंकर आहात. कोण आहात? शिवोहम शिवोहम. तुम्ही ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही. नाहम मनुष्य हो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चिदानंद रूप शिवोहम शिवोहम शिवोहम. तुम्ही साक्षात कोण आहात? शिवस्वरूप आहात. हे मला आता कळालं. हे तर मूर्खपणानं माझं जावा येईन, वेडगळ जावा येईन ही भावना होती. मग त्यांनी सांगितलं काही चिंता करू नका. त्यांचाही उद्धार भगवान शंकराने केला. त्याची घोण गिरली, त्याला पूर्ववत केलेले यज्ञाची सांगता झाली. म्हणजे दक्षाची घोण गिरली. अशी ही कथा आपण ऐकली. आता याच्यानंतर कथा आपण अशी ऐकणार आहोत की वृषभ नावाचा एक राजाही होता आणि महात्माही होता. राज्य कारभार करीत असताना सगळं लक्ष कुठं होतं त्याचं? लक्षाकडं लक्ष होतं. बरं का? लक्ष कुणीकडे लक्ष होतं? तुमच्यात कोणी लक्ष असेल ते आमच्या गोष्टीचं लक्ष आहे. लक्षाकडं लक्ष. हे लोकांकडे लक्ष नव्हतं, कोण काय म्हणतं आणि काय नाही. लक्षाकडं लक्ष. असा तो राजा ब्राह्मी मुहूर्तावर सगळ्या प्रजाला जे येतील त्यांना ब्रह्मज्ञान सांगत असतो. असा तो राजा. त्याला 100 पुत्र होते. पहिल्या मुलाचं नाव भरत, त्याच्यावरून आपल्या देशाचं नाव भरत पडलं. हा इतिहास आहे. पण त्याचा गुढार्थ जो आहे
तो वेगळा आहे. भा म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानात रत असणारा देश जर कोणता असेल तर हा आपला देश आहे. त्याला भारत देश म्हणतात. भारत देश आपला देश कुठंच नाही. म्हणून पाश्चात्य लोक इकडे यायला लागले. 3000 ख्रिश्चन आपल्या प्रवाहात आले, गंध लावायला लागले, शेंड्या ठेवायला लागले आणि नाचायला लागलेत. महाराज काय नाचे उडे, एरवी कुठे नाचत होते ते आता खऱ्या ठिकाणी नाचायला लागले. देवाच्या ठिकाणी कान धरून देवा कुठं उड्या मारायला लागले. करा क्षमा. हो, ओरिजिनल असणारे ख्रिश्चन इतका बदल झाला. आपले साधू संत त्या देशात जाऊन त्यांच्यात परिवर्तन केलं. पहिल्यांदा त्यांना ईश्वर कुठे हे कळत नव्हता. आकाशाच्या बापा एवढंच कळत होतं. बाप तिस्मा पाणी शिंपडलं म्हणजे ख्रिश्चन झालं एवढ्याने मिळत असत. अरे खरा ख्रिश्चन म्हणजे येशू. आणि फासावर जरी टांगलं तरी त्याला दुःख झालं. हे मी नाहीच, हे जगाकरता आलो मी, कधीतरी स्वप्नार तर असं स्वप्नार. हा येशू आहे. म्हणून ख्रिश्चन होणं वेगळं आणि येशू होणं. तसं तुकाराम महाराज होणं वेगळं आणि वारकरी म्हणून घेणं. गाढवार मिरवणूक म्हणल्यावर थांबतात का गावात? आमच्या महाराजाची गाढवार मिरवणूक केली तर त्याचे पाहुणे आले गावात तर ते म्हणे थांबा थांबा आता. म्हणे तुमचं काय चाललंय? काही नाही म्हणे, गरुड आहे, देवाने गरुड पाठवलं. त्यांना गरुड दिसत होत. कोणाला? तुकोबा राहायला. लोकांना काय कमी त्रास द्यायला का तुकोबा राहायला? गावातच राहू दिलं. गोपाला पाटील गावाचे आणि कोणाचं ऐकून त्या कान खोक्या महाराजाचं ऐकून त्यातनी कान ते नातं जोडलं. फक्त बोध व्हायचा पत्ता. शिव गुरु महाराज आमचा, आम्ही त्याचे शिष्य, हे गुरु भाऊन हे गुरु बहिणी, नातं जोडलं. नुसतं गुरु भाऊन गुरु बहिणी आणि सख्या बहिणीला दिवाळीला आणायला तयार नाही. असे तर भाऊ आहे. भाऊ म्हणावं का भाच्या ठिकाणी बा ठेवा. बा काय होईल मग? असं राहू. हो, असे तर भाऊ म्हणायला भाऊन भाऊ. म्हणून तर सरकारने कायदा काढला आता त्याची सही असल्याशिवाय लेखी पाहिजे तुम्हाला जमीन देता येईल. तुम्ही कितीही जरी काही पुटारी केले तरी चालत नाही. लेकी बाळीला पहिल्यांदा काहीच नाही ना. त्या बिचारीला चोळी बांगडी दिली की आपली, आणि माझ्या भावाचं घरी जाईल. भावाला मुलगा झाला म्हणते तो पाहिजे. मुलाच्या पाठीवर बहीण झाली त्या पोराला, ती पाहिजे. एक अशिक्षित माणूस आहे पण त्यानं काव्य तयार केलं. साहित्यातही त्याचा नंबर पाहिला आणि ग्रामीण त्याच्या भाषेत काव्य केलं. विदर्भातला कवी आहे, आमटे बादर आहे. त्यानं काव्य असं तयार केलं की आला दिवाळीचा सण, महावर मायला मान, माया भाऊ आयले मान, माले दिवाळीले नेजो. मला कुठं ने घरी वाघणीचं दूध, कशाचं दूध? बहीण मानाची दूध, तुरी चटणी भाकर ते जो, पण मले दिवाळीले नेजो. मला कुठं ने? विदर्भातली भाषा आहे. विदर्भ म्हणजे देवळगाव चिखली नाही, खरं विदर्भ अमरावती वगैरे तिकडला. मले दिवाळीले ती एकदम म्हणती इतकी काय तुला वड लागली? अगं म्हणे ते पोरग पाहिलं होतं, तसं काही जाणं झालंच नाही. माझ्या भावाला पोरग झालं त्याचं नाव नारायण. आता ती प्रेमानं म्हणू लागली नाऱ्याच्या पाठीवर चंद्रीचा जलम. म्हणजे बहीण त्याला मुलगी झाली. नाऱ्याच्या पाठीवर चंद्रीचा जलम. काय झालं? नाऱ्याच्या पाठीवर चंद्रीचा जलम. सालाची झाली असन बोबड तरी बोलत. मी जाईन तिला पाहिजे माझ्या भावाच्या पोरीला. हे माया या बिचारायच्या आमच्या कर्णातली. ते काही भावाचा वाडा पिडा घ्यायला जात नाही. भावाचं चांगलं चालल्याचा आनंद वाटतो. पण ते चोळी बांगडीची इसरून गेले गड्या तुम्ही. इतकं नका इसरू. इथून तरी पुढं बहिणीचा वय जरी झालं बहिणीचं तर ती बहीण आहे. आपलं वय झालं तर आपण आईला लेकरू आहे. जगाच्या दृष्टीने म्हातारे वयस्कर आहे पण आईला कोण आहे आपण? आईला लेकरू आहे आपण. स्वामी तिन्ही जगाचा आई बिना. हो, आई सारखं दैवतच नाही महाराज कुठतं. आणि आई भेटणार नाही आता किती. आई आहे म्हणूनच तुम्ही इथं बसले. आई आहे म्हणूनच मी इथं. अरे कडी खांडी वागवलं तिनं आपल्याला. तिनं जर धारण केलं नसतं तर आपण एवढे झालो असतो. त्याच्यानंतर देवाने ही आई दिली, काळी आई. हिनं पिकच जर धारण नाही केलं तर काय खाताल तुम्ही? पीक हे 20-20 झिरणं येतं का जमिनीनं धरलं म्हणून येतं? जमिनीनं धरलं म्हणजे धारण केलं. आणि जमिनीला कोण धरलं त्याचा शोध जर तुम्हाला लागला ना, त्याचंच नाव परमात्मा आहे. जमिनीला धारण कोण केलं? ही जर अशी करू लागली थांबता येईल का आपल्याला? ती स्थिर आहे म्हणूनच आपण इकडं तिकडं
फिरतो धरणी धरी पीक काही हो धरणी पीक धरती वडाच्या बळावर पीक कशावर येतं जमिनीत जमिनीला कोण धारण करत असं विचार करीत नाव सापडून मला कधीतरी हो जो परमात्मा आपल्याला सगळ्याला धारण करतो जमीन जर हल्ली तर आपल्याला बसता येईल ती जमीन हलू देत नाही कोण जास्तच काही खेळ पांगला तर मात्र हलू मी मठावर होतो रामसर पलंग हल्ला मला आता कसं इथं कोणी नाही चोर आले काय पण ते सकाळी पाहतो पेपरला आलो किल्लारी आपल्या इकडे हैदराबादला होतो किती हल्ल्या होत्या आपल्या हैदराबादला तिथं त्या लोकांना विचारलं मिळालं इतकं कसं काय झालं सगळेच्या सगळेच उगं काहीतरी नावाला लोक उरली नाही हे कसं काय झालं ते म्हणे महाराज गळ्यात माळी काही कायच्या चांगले उपासक म्हणून घेणारे आणि याला रामनवमी कळत नव्हती काहीच कळत नव्हतं उन्मत्त झाले होते मागले आणि एक समोर सडा टाकलेलं महादेवाचं मंदिर साधारण मंदिर त्या मंदिराला धक्का नाही आणि चांगल्या चांगल्या बिल्डिंग ठार झाल्या त्याच्यात लोक ठार तर ते हे कशामुळे झालं हे पाप झाल्यामुळं जमिनीला सहन हो इतकं तिथं कसं सहन होईल सहन झालं हो राहिलेले यज्ञ मोडीले कीर्तन फळाले ब्राह्मण हो हे लोक साधू संताला त्रास देऊ लागले पाप पुण्यकर्म सत्यकर्म दान धर्म दया हे सगळंच विसरून गेले त्याच्यामुळे पाप होतात आणि पृथ्वीला ते सहन होत नाही म्हणून पृथ्वीला धारण कोण केलं देवानं धारण केलं सारा अभिप्राय हा परमेश्वर आहे हे कळायला देहदृष्टीनं त्याचा मुलगा जरी असला तर कळायला वेगळंच पुण्य लागतं दक्षाच्या जवळ होते कोण भगवान शंकर कळाले का सामान्य आपला जावई वाटला पण कळाल्यानंतर घोटच चिरायचे अरे तिथं आपले गुरु आहे गुरु नाम गुरु सगळ्या जगाचे गुरु आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लागले सहस्तिली देची प्रेम मुद्रा गोरक्ष कृपा केली गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेव सार पूजलेली माऊलीनं सगळ्या जगाला सांगितलं नाही हे ज्ञान पूर्वी स्त्रियांना ऐकता येत नव्हतं वैश्यांना ऐकता येत नव्हतं ऐकलं तर कानात शीश टाकीत होते काय आणि आज एवढं स्वस्त आहे तर कोणी ऐकायला तयार नाही लोकले ज्ञान जगी इथं नेणं ती कोणी आता ऐकते कोणत्या भावनेने ते काही कळतं का आपल्याला म्हणून याच भावनेने यायचं हे बाकीचं नाशिवंत मागतच जाऊन देवाला शाश्वत या भावनेने यायचं खरं काय टिकणार आहे हे तकला तू सुखाच्या भानगडीत पडू तकला तू सुख आहे सगळं हे आज येऊ द्या पैसा आज येऊ द्या तकला तू आनंद आहे सकाळी घरातले सगळे गोड बोलले काय आला आनंद आला लाईन फुल आली गोड बोलले आता काही दिवस हा माणूस कामालाच गेला नाही कशाला गेला नाही कामाला गेला नाही बाहेरून आला हा बाहेरून आल्यानंतर दुपारच्या टायमाला त्याची बायको म्हणती ते बाजार बिजार आणला का नाही आणि काहीच नाही ना आणि 1 महिना झाला मी तसंच बसलो ती गोड बोलली त्यावेळेस फुल लाईन आली ती वस्कन धावलीत गेली नाही याची लाईन मग तो कलेक्टर असो का मंत्री असो लाईन आली लाईन गेली हा कोणतं सुख आहे तकलादू आहे का कायमच आहे अरे लाईन येतही नाही तर जातही नाही असं सुख जर कोणाचं असेल भगवान शंकराला आपलं करा देवाला आपलं करा आपुला तू एक देणे विनजीवा सारा अभिप्राय पक्षाची भोंड गेलेली आहे आता वृषभदेवाची कथा चालली हा 4 वाजेला ब्राह्मी मुहूर्तावर ब्रह्मज्ञान सांगत होता प्रजेला पण एक दिवस सर्वस्वाचा त्याग करून मुलाच्या हातात राज्य दिलं भरत नावाच्या मुलाच्या भरताने काही दिवस राज्य केलं आणि मग भरतानं काय केलं की तोही आपल्या मुलाच्या हातात राज्य देऊन गंडकी नदीच्या काठावर ब्रह्मज्ञान प्राप्त करायला आला आपण ज्याच्याकरता जन्माला आलो ते फळ प्राप्त करून घ्यायला आलो पण भगवान सूर्यनारायणाची पूजा करीत असताना एक हरिण त्या नदीच्या पलीकडच्या तीरावर आलं गर्भवती होतं ते हरिण त्यानं जेच उडी मारली वाघ पाठीमागं लागला म्हणून डरकाळीनं
तर त्या हरणाचा तो पाडत जे होतं ते कार भरलं ते मधातच पडलं आणि ती गतप्राण झाली इकडच्या काठावर येऊन. देवाची आराधना करीत असताना हे कोण पाहिलं भरताना तिकडं ध्यान गेलं, आवाज आला, अरे रे रे रे, या लेकराला आता कोणीच, सगळा जीव कशात गेला आता, सगळं लक्ष कशात लागलं, हरणात लक्ष लागले. दया केल्याने बिघडत नाही, पण मोह, आता हे पाडस आपलंच आहे, मला सांभाळावं लागत, ते माझं आहे. म्हणून गणपतीला आणणाऱ्या दुर्वा आता कवळी कवळी हरण कोणाला आणायचा. आता देवपूजा विसरून गेला, सगळं कशाचं, लहान लहानचं मोठं झालं. उशीर झाला, एके दिवशी काऊन नाही आलं, वाघानं तर खाल्लं नसल, शिवानं तर झडप मारली नसल, कोणी नेलं तर नसल, एक एक मनात येऊ लागलं. कोणाच्या, भरत राजाशी. तितक्यात आयुष्य झालं होतं, गतप्राण झाला. हरण आलं तितक्यात, पाहिलं त्याच्याकडं, पण जीव कशात गुरला त्याचा. जड भरत राज हरणी गर्भा गेला, मला तू घातला वसनेने, मला तू घातला वसनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, मला तू घातला वासना माणसाला कोणत्या थराला नेईल काही सांगता येत. चांगली वासना असली तर पंढरीला घेऊन जाईल. कुठे घेऊन जाईल? देवाला. चला देवाला, शिवरात्र आहे, चला देवाला, महादेवाकडे नेईल. आणि वाईट वासना असली तर काही कडे माहिल्याकडे नेईल, नाही तर इकडे नेईल आपली मोतीराम महाराज मोहाची. वाईट वासना कुणीकडे नेईल काही सांगता येत नाही. वासना माणसाला कुणीकडे नेईल काही सांगता येत नाही. एक आमचे महाराज होते, कीर्तन करायचे, आणि आला ना गडावर तो एक दिवस चांगला कीर्तनकार का गेला, सुपारी त्याची भारी. महाराज एक गोट सांगतो मनातली, मी काय. डॉक्टरनं सांगितलं आता तुम्हाला ते खाल्ल्या वगैरे जमणारच नाही, वाचणारच नाही. आणि बाई लक्ष्मी बी म्हणते म्हणे की आता खा, मग काय करता बाळूची बाप, कसं करू, तू काय म्हणे, मला बी खावंच वाटतं राहू. ते खाल्लं 2-4 दिवस आणि गेलं मरून. ते खाल्ल्यानं कुठं जगत माणूस, का मुदत संपली की जावं लागत. अरे खाल्ल्यानं जर जगले असते तर खाटीक लोक कशाला मेले असते रे, इतकं ध्यानात घेऊ नये का. ते खाण्यावर घे आपलं राहणं, तो ठेवील तितके दिवस राहायचं, तू नेईल तेव्हा हुकूम आलं की जावं लागत. परीक्षा हॉल सोडावं लागतो का तिथंच बसावं लागतं. तसे जीवनाचे प्रश्न सोडा, मग हा हाल आत्ता गेला तरी तुम्हाला भय वाटणार, तुमचं काहीतरी राहिलं जे म्हणून जावं वाटत नाही. ज्याच्याकरता आले ते कामाला अजून सुरुवातच केली म्हणून जावं वाटत नाही. वासनेच्या संगे नको जाऊ मना, पहा त्या रावणा. हो, वासनाच आपल्याला दुःख देते. आपला कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही, आपलीच वासना. 4 चौघ म्हणली, मग मी ढोसली, उन्हाच्या पाऱ्यामध्ये लागली, आणि मग नेलं दवाखान्यात. काय 4 चौघ म्हणते म्हणून याची की इच्छा आहे भेटायची. आता दुसऱ्याचं कशाला सांगू, आपलं सांगू. आपल्या माईला मी एकदा विचारलं एकादशी दिवशी, मी काय म्हणते पाह. तसं नाही, एकादशी करणारच होतो मी, पण मी काय म्हणते माईचं उत्तर. माय म्हणेल पोराच्या मोहानं ते आपलं लेकरू खातं तर खाऊ दे. माय आज एकादशी म्हणते, अन्नाचं नाव सुद्धा काढू नये. कधी एकादशी अन्न पाणं त्याचं नाव काढू नये त्या दिवशी. मला खमंग ढोकळा खावा वाटतो, चांगला घोडमा होतो. त्याला म्हणलं मी नजीकडे म्हण जवळ आहे, काय खावा वाटतं तुला. ती गुरुजी ना आपली पहिली गुरु आई. मला खमंग ढोकळा खावा वाटतो. तुला कोणी खावा वाटत म्हणे. गुपचूपच बसलो मी, काय चालतं पुढं. मी दुसरं काही सांगितलं असतं तर जमलं असतं. मी डोसा इडली ते म्हणजे तुला गुन्हे खावा वाटत. ते अजून माझ्या ध्यानात आहे ना, काय काही बेशरमान ध्यानातच ठेवलं नाही. अरे गु खाल्लं खाणारं कुत्र तरी त्याच्यावरून बाजूला होतं,
पण आपल्याला अज्ञानाचा आनंद आहे. आपल्याला खरं जर नाही कळालं तर आपलं समग्र जीवन नरकमय जीवन आहे, नरकमय जीवन. हे मी बोलत नाही, माऊली बोलतात. हरि बिन जन्म नरकती पैदान, हरि बिन जन्म नरकती पैदान, हरि बिन जन्म नरकती पैदान, हरि बिन जन्म नरकती पैदान. दोन प्रकारची वासना आहे, एक सुरुची आहे आणि एक सुनीती. किती प्रकारच्या वासना आहे आपल्या? एक वासना असं म्हणते की आज एकादशी आहे, सोमवार आहे, आज अन्न सेवन करायचं नाही, बाकीचं खायचं तर विषयच नाही आपला, बरं अन्न सेवन करायचं नाही, नाही खायचं आज. सुरुची जी आहे ती म्हणते काय 2 दिवसाचा जन्म आपला जिनगानी, खा खा प्या मजा करा. एक रोज तर साऱ्यालाच मारायचंय. पोथी वाचणारा मरतो समजेच, काही कळायचं पत्र नाही, आपलं चाललंच आपलं, काही कळणं, ज्ञान कळणं, ध्यान कळणं, बोलणं बसा बस, आंबट कळणं, खारट कळणं, खाणं गटा, वाट कळणं, घाट कळणं, चालणं घसा बस. कुणीकडे बोलायचं आपलं काही मेळ आहे का? काही मेळ आहे आपल्या बोलण्यात? काही अर्थ नाही. पुन्हा ते भेटत नाही. अरे एकादशीच्या दिवशी काहीच खात जाऊ नये. साधू संताला वाटलं कलियुगातल्या लोकाला तर निघणार नाही, मग एक सांगितलं त्यांना फराळाचं करीत, थोडं थोडं जास्त करायचं फराळाचं. नाही तर निर्जला एकादशी करायची असते, तशी पाणी सुद्धा प्यायचं नाही. एकादशीच्या दिवशी धान्याचे जे तयार झालेले वस्तू त्याचं नाव घ्यायचं. एकादशी अन्न पाणं हे जगद्गुरु सांगतात बरं का, तुम्हाला मान्य हो नव्हतं मा विषय नाही. त्या मालकाचा माल मी ह्या मालकाकडे टाकीत असतो, मी हा माल आहे, तुम्हाला नाही पटलं चाललं पोतं मागं, मला काय करायचं. तुकोबाराय म्हणतात बरं का, ध्यानात घ्या. नरदेहाला आले, हिंदू धर्मात जन्माला आले, एकादशी अन्न पाणं जे नर करीती भोजन ते श्वानविष्ठे समान. कशा समान आहे ते? उजेडून सांगू का? श्वान म्हणजे कुत्रा, आणि कुत्र्याचं गो खाल्ल्यासारखं होतं. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्नपान करीत जाऊ नाही. एकादशी तरी जाऊ, शेंगादाणे आहे, गवर आहे, दुसरं आहे ना फराळाचं, ते करीत. Come on,
ते म्हणतात सोमवारी एकादशीने एक दिवसानं तुझा काय जीव जातो का? महाशिवरात्री केल्यानं तुझा काय जीव जातो का? एक दिवसानं वर्षातून एकदा येते का तुझा जीव जातो? आषाढी एकादशी वर्षातून एकदा येते काय तुझा जीव जातो? करायला पाहिजे, आपला धर्म आहे तो. एकादशी सोमवार व्रत करायला पाहिजे, हे आपलं आद्य कर्तव्य आहे. दारापुढे तुळशीचं झाड वैष्णवाच्या असायला पाहिजे. जयाच्या दारापुढे असेल तुळस, विज्ञानावर होईल कळस, विज्ञानावर होईल कळस. आता वैज्ञानिक लोक सुद्धा तुळशीचा किती उपयोग आहे, हिंदू धर्मातल्या सगळ्या प्रतीकाचा किती उपयोग आहे, हे नुसतं भौतिक ज्ञान प्राप्त असणाराच हे कोणत्या समाजातील माणसाला कळून घेता येतं घेतलं तर. आपल्या या देशाचे भूषण आहे. जगदृष्ट्या मुसलमान म्हणल्यावर कसा वाटतो आपल्याला की तो हे पाळी, असंच वाटतं ना. पण एक मुसलमान कुटुंबात जन्माला आलेलं रत्न, रामेश्वर मध्ये जन्माला आलेलं रत्न, रोज आई महादेवाच्या दर्शनाला आणायची. त्याच्या महिम्न पाठ, स्तोत्र पाठ, भगवंताचं सगळं चित्र त्याच्या पाठ. त्यानं तो फार परमवैज्ञानिक झालाय. पण तो म्हणतो भौतिक शोध किती जरी लागले, या शोधाच्या पाठीमागे जी शक्ती आहे, जो देव आहे, अचिंत्य शक्ती, त्याचा बोध झाल्याशिवाय खरं समाधान, हे सांगणारा जर कोण असेल तर या भारताचा सुपुत्र APJ अब्दुल कलाम. ते राष्ट्रपती पद त्याचे भय काहीच नाही. ते विश्वा एवढा आहे, एवढा मोठा महात्मा. त्याची योगायोगाने आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांचे मोठे भाऊ भेटले आम्हाला. पहिले से वो अर्पण मौला है, पहले ऐसे बस प्रभू के नाम, अल्लाह मियाँ के नाम पे वो जीना इकट्ठा करतो. आपलं जीवन सगळं देवाचं देवावर, सगळं देवच करतो. शिक्षण घेतलं तरी देवच, मी वैज्ञानिक झालो तरी देवच, त्याच्याशिवाय काहीच. आणि खरं काय, आपण फक्त आपल्या फुगीरतोड गप्पा आणतो. आपल्याला गवताची काडी करता येते गो, येते कोणाला येत असं सांगतो. काडी करता येत नाही, मी माडी बसवली काय म्हणतो, काडी करता येत नाही तुला, माडी कशी गेली तू? हे अभिमान आहे काय? व्रत हा अभिमान आहे. काही येत नाही आपल्याला. फुल येतं का तयार करता आपल्याला? या सुंदर फुल बसले बसले सूर काढता येतं का नाही? याला काय करायची शाळा, गुरु महाराजन. बसल्या बसल्या फूल, किती सुंदर फुल आहे देवाने केलेलं. आणि ते सुकायच्या त्या टायमाला सुकत, पण तू काऊन चूर काढतो रे? लेकरं कोणाचे जन्माला आलेले, त्यांचं वाईट काऊन चिंतितो रे? लेकराला काही मारते, धरून नेते, काही माणसाचे खुनं करते, चाललो कोणीकडे रे? हे जायला तर सगळंच आलेलं आहे, पण तू काऊन तसा करतो रे अत्याचार? कोणाचं वाईट काऊन इच्छिता रे? आपल्याकडून चांगलं होत नसेल तर कोणाचं वाईट तरी करायची वासना मनात येऊ देऊ नका. कोणाचंही चांगलं शिका करायचं. हा एक परमार्थाची फर्स्ट स्टेप आहे, पहिली पायरी आहे. हे पाश्चात्य लोक जीवन जगायला लागले जातात. बाहेर देशातली ज्यांना आपण म्हणतो की भोगवादी, ते लोकांना हे कळायला लागलं. ते लोक इकडे येऊन हे चिंतन करायला लागले. तिकडच्या वाऱ्याने इकडे बिघडायला लागले, इकडच्या वाऱ्यानं ते सुधारायला लागले. रियल हुयामा आहे हा एक माझा अंतर्यामी विषय आहे. आणि ग्राउंड लेवलचं मी भारतभर काम केलेलं आहे. रामसर सिंगलजीनं पाठवते. हा एक प्रबंध आमचा 40 पेजचा अमेरिकन विद्यापीठानं ग्राह्य केला आणि PhD प्रदान केली. म्हणजे हा प्रबंध असा होता की रियल हुयामा आहे, वास्तविक मी कोण, हा एक प्रबंध. आणि ग्राउंड लेवलला माझं काम आहे. गडवी भिल्लात माझं काम आहे, डांग भिल्लात माझं काम आहे. जम्मू काश्मीर मध्ये 11 दिवस झुकी झोपडीत होतो मी. हे नाही मला सांगायचं, पण हे काही जे आलेलं वाटतं की आम्ही एवढाले गागी, तुम्हाला पुरस्कार कसे काय नाही, तिरस्कार काऊन करता तुम्ही? आता मला परवाला एक पुरस्कार झाला राम सर, उद्या येणार आहे 5 तारखेला आपल्याकडे सांगायला. काय कोणतं खानदेश रत्न म्हणून पुरस्कार. त्या पुरस्काराचं नाव काय? खानदेश रत्न. माझं म्हणजे नंदुरबारला वगैरे तिकडे कार्यक्रम झालेला आहे. नंदुरबारच्या याच्यात होतो. रंगनाथ महाराजांचे माझ्यावर फार उपकार आहे, मला मोकळं सोडलं. ते म्हणे महाराज तुम्ही मठावर मी कन्याला मठाला सोडून कुठे? हे सगळं जगच रंगनाथ महाराजाचं आहे, मी त्यांना सोडून नाही. हे तुम्हाला संकुचित दृष्टी. आमच्या गावाजवळ आहे, आमच्या इकडे आहे रंगनाथ महाराज. अरे रंगनाथ महाराजने अशी एकही जागा नाही. दगडू पाटील ते आपल्या गडावर आलते, सर गोंधळी आलते बरोबर.
म्हणे बाबा इथंही तुम्ही तसंच केलं. मी हे घेऊन टाका. अरे हे तुमच्याकरता आनंदगड आहे, पण खरा आनंदगड तोच आहे मी जिथं असेल तिथं आनंदगड. हे तुम्हाला कळालं तर बेडापार. हे काय आपलं हातात घोळ घेऊन इथंही तसंच केलं. मी हातात घोळ, बोलण्यात घोळ, सगळा बट्ट्या बोळ. खरं कळून घ्या. मी त्यांना विनोदानं म्हणून, अरे खरं राहतं बाजूला, कुणीकडे चाललो आपण. माईला भांडतो, तिच्याकडून पैसे घेतो, ती तोंडानं हात फिरली. तू वैष्णव देवीला चालला, आणि वैष्णव देवीला सोय नाही लागली तर खराब हो नाही. पुन्हा बाम पडतो काय याची भीती. पण बोलती करे ती वैष्णव देवी, ती बोलत नाही असं नाही, पण तुमचं सामर्थ्य आहे का तेवढं. आणि जी तोंडावर हात फिरवी ती, दशम्या बांधून देती, लवकर वापस ये. मला तर वाटतं खरी तीच वैष्णव देवी आहे. तीच वैष्णव देवी, तीच रुक्मिणी माता आहे. आणि तुमचे पिता म्हणजे पांडुरंग आहे. अरे त्यांची सेवा करा. भलत्या सलत्या गप्पा आणू नका. आई रुक्मिणी आहे, वडील पांडुरंग आहे, घरातच माय बहिणी, हे सगळं देवाचं स्वरूप आहे. विठ्ठल माय बाप तुळजा, विठ्ठल भगिनी, आपल्या भगिनी वगैरे कोणाचं रूप आहे. हे काय पूर्वी तुमच्या पाण्यात आलं होतं का? पुढे येईल का? उघड्या डोळ्यांना देव म्हणून पहा. आनंद लुटा. खरा आनंद हा वासनेच्या संगे हरणाच्या गर्भाला आलेला आहे. तिथूनही देह सोडल्यानंतर कुठे गेला मग? हा कन्याकुब्ज प्रांतात एका विद्वान पंडिताच्या घरी, पण गरीब घरा. आधीचे 5-6 भाऊ. हा मोठा झाला, 4-5 बाया या. आणि माय बोललेच नाहीये. यांना वाटतं बोलणं ना. थोडंफार कीर्तन प्रवचन तरी की तारखा माग तारखा सुरू होतात. हे वाढायचंच काम करतो. हे बळ होतो, याचं जेवायचं, याला बोध तसाच राहतो. म्हणून महाराज होणे पाहिजे. बोधच नाही ना, पाठांतर करून आपलं सांगायचं. बोलले नाही कुणाला. त्या देहातही जड भरत नाव आलं का? काय नाव आलं? जड सारखे राहायचे. आपले हरिराम बाबांनी जडवत वागायचे. ते 4-4 बाया यायच्या. आता खेडेगावात माय महाबाब्या कधी 1.5-2 सालाचा असेल, पण असा गुलगुलू गुलगुलू बोलतो. कोण? आणि बाबलीचं पोरग पहा. इतके 5-6 वर्षाचं ठेगडे झालं, याला अजून बोलता येत नाही. 7-8 वर्षाचं झालं, 16 वर्षाचं. काही दिवस लोटल्यानंतर इथं बाब्या मोठा झाला, आणि बाब्याला पैसे दिले नाही ना, पिशवीतला असं गालगुच्छ करत होता. माय बाबलीचं येडमुडच बरं आहे. अरे आता जरी रड लावू नका आणि पेढे वाटू नका, सांगताच येत नाही त्याला कोणते फळं येतील म्हणून. तुम्ही जर चांगले संस्कार नाही केले, वाईट संस्कार केले तर ते वाईट संस्कार होते. तुम्ही किती वळगोळा करा त्याच्याकरता, ते जर चांगले निघाले नाही ना, तर माय बाबाच्या पाठीत लात मारून काढून दे. आणि ते जर एकच लेकरू चांगलं जर संस्काराचं असेल, माय बापाला खायला प्यायला नसले, गरीबी असले, तर माय बापाची देव म्हणून सेवा करेल. देव म्हणून सेवा. संपत्ती गोळा काय करतात? त्या लेकरा बाळाकडे ध्यान देत जा. कसे पोर आहेत, काय करते, शिकायला ठेवले तिकडे काय करतात, काय नाही, त्याच्यावर लक्ष ठेवणं हे मायबापाचं. त्यांना चांगलं शिकवणं हे योग्य शिक्षकाचं कर्तव्य आहे. आणि हे सगळं ध्यानात घेणं हे त्याच्यावर जर चांगले संस्कार जर झाले तर महाराज तो गावालाच काय पण जगाचा उद्धार करेल. देवाला त्याचा हर्ष होईल. कुळी, कन्या, पुत्र, असे पुत्र आणि पुत्री जर जन्माला आले तर देवाला हर्ष होतो. कुळी, कन्या, पुत्र, जे सात्विक तयाचा हरी. कित्येक आले कित्येक गेले, काही पत्ता नाव त्याच निघत. जगात किती राजे आले गेले, राण्या आल्या आणि काही नाव आहे का? पण एक राणी अशी निघली की जिचा जन्म चौंडी नावाच्या एक लहान खेड्यात झाला, आणि तिला राजघराण्यात देण्यात आलं. इकडचं राजघराणा पण गरीब. चौंडी नावाचं गाव अहमदनगर जिल्ह्यात आपल्या. आता त्याचं नाव अहिल्यानगर ठेवलं. तर त्या माय माऊलीनं पती गेल्यानंतर जी संपत्ती होती, चंद्रभागेत लोक आंघोळीला गेल्यानंतर त्रास होईल म्हणून घाट बांधला. पूर आला तर घाटावर बसून स्नान करते. घाट ज्या गावात पाणी नाही तिथं बारवा तयार, कुठं धर्मशाळा तयार. काशीला घाट बांधले, सगळ्या देशभर घाट बांधले. कोण आहे ही सुपुत्री, कोण आहे ही मुलगी? तिचं नाव आहे अहिल्या देवी होळकर. पुण्य श्लोक अहिल्या देवी. आणि म्हणून आम्ही तिचा पुतळा गडावर बसवला. पाहिला असेल तुम्ही कधी आले. आणि देशाकरता जगत, देशाकरता मरत.
जगाच्या दृष्टीनं मागवाड्यात जन्माला आलेले लेकरू, त्याचं नाव काय? लहुजी वस्ताद. देशाकरताच जगत, देशाकरताच त्याचा पुतळा आपल्या तिथे. परवाला आम्ही कन्नडला गेलो. कोण होतं रे माझ्याबरोबर? कोण होता का कन्नडला? कन्नडला गेलतो आम्ही. लग्न होतं मतंग समाजात. ते बरेच म्हणजे कशात येतो महाराज. मी गेलो. तिथे गेल्यानंतर ते हळद बिळद लावून चालली होती प्रयागचं पाणी आणलं होतं पहा, ते मातंग समाजाचे. आणि त्या प्रयागच्या पाण्याच्या कळसाचे पूजन चाललं होतं. किती फरक आहे, किती वृत्यांतर आहे. त्यांच्या पाहुण्यापैकी एकाने विचारलं, तुम्ही महाराज तुमची भाषणं लय ऐकलं आम्ही जागजागी विश्व हिंदू परिषद मध्ये, मग पण आज कळलं तुम्ही आपले म्हणून. त्याला वाटतं आला पाहुणा इथं. मला लय रोजाचं कळलं मी तुमचं आहे, पण तुम्हाला आता का होईन कळलं, बरं झालं. मला लय रोजाचं कळलं हे आपले म्हणे, आपण मतंगच. अंबुज हे फारशी भाषा आहे. अंबुज अंबुज आम्ही मांगावर. सर बसले होते ते हसले सकट. सर ते मतंग समाजात फार मोठा कार्यक्रम. ते म्हणणं नाही मिळालं सर, तसं नाही, मी मांगाचे, मी पटवून देतो. मिळालं हे शरीर मी नाही, हे मग डफड आहे. काय हे भदभद जर झालं तर याला काही औषध उपचार करून शेकून चाकून तयार करतो. आणि कीर्तन प्रवचन भागवत म्हणजे या देवापुढं मग हा शाडा आहे. मी आत्मदेव मांगे, मी हे दिसतो हा नाही, हे मग डफड आहे. आणि याच्यात विराजमान असणारा आत्मदेव रूपी मांग मी आहे. हे डफड मी देवापुढं वागवितो. दगड पडणारा कोण आहे मी? हे पाहिजे याने घेतलं मला मिळून. कसा वडरी मी सांग बर, सांग ना कसा. 3 जाती बघा, याच्यात 3 जाती. गाती वडरी, माती वडरी, गाडी वडरी, दगड. आणि मी कोणता वडरी? महावडरी. सांगा ना काय करतो. तडाख्यात दगड आला त्याच्यातून मूर्तीच तयार करतो. पण ते दगड आला पाहिजे तडाख्यात. दगड तडाख कळला असेल तुम्हाला, दगडच फोडतो मी. हे जे वडील म्हणायचे सगळे, बामनाथ महाराज, कुमारात महाराज, समारात महाराज, लमान्यात महाराज, आमच्यात अजून महाराजच नाही म्हणून तर मला समजत. मी दगडच फोडतो, गाडी फोडतो, दगड फोडतो, हे दगडच काम करतो. पण दगड तडाख्यात आला पाहिजे, टिकला पाहिजे. जरी सटकला तरी व्हायला जाऊ देत नाही. त्याचं काय करता म्हणलं, देवळा पुढे नारळ फोडायला. त्याला देवाच्या संबंधितच होतं, व्हायला जाऊ देत नाही. त्यालाही शेंदूर बिंदूर लावलं तर लोक तिथं थुकत नाही, काही नाही. त्यालाही महत्व आलं पोटाला. हा, आणि एक दुसरा दगड आहे, तो बोलतो, चालतो. आता कुठून समजून गल्ली पासून दिल्ली पर्यंत असे बरेच पडेल. ते जर साधू संतांच्या सहवासात आले ना, अरे ते दगडच राहणार नाही. देव आहे, देव आहे, देव. नाही तर मग मातेच्या गोळे जीवन आहे का ते? त्या जीवनाला अर्थ असे किती काही आले. म्हणून पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर, तिला राणीला काय नाव आलं? पुण्यश्लोक. म्हणजे सगळे कामं कोणती केली तिनं? पुण्याचीच कामं केली. तिला पुण्यश्लोक नाव आलं. त्या अहिल्या देवीचा पुतळा कुठे आहे? आता सगळ्या लोकांना जरी सोडून दिलं, बरेच म्हणे मग हे चोखोबाचं आता कोण करणार? मी चोखोबाच आहे, मला चोख व्हायचं. चोखोबाचं दर्शन घेतलं म्हणजे अंतकरण चोख होत असतं. त्या चोखोबाचा पुतळाही आपल्या गडावर आहे. चोखोबाचा पुतळा. आणि ज्यानं सगळ्या जगाला स्वच्छ राहा, पाया पडू नका, घाण राहू नका, त्या घाणीनं रोगराई होईल. घर स्वच्छ करा, अंगण स्वच्छ करा, गावातल्या सगळ्यांनी मिळून गाव स्वच्छ करा. जगाला उपदेश देणारा असे गाडगे बाबा, त्या गाडगे बाबाचा एक पुतळा आपल्याकडे. सगळ्या परिटाला आमचं आव्हान आहे, गाडगे बाबाचं कार्य ध्यानात घ्या. ते म्हणे आमच्या समाजाचे आहेत. समाजाचे अजून चालणार नाही. तुम्हाला समज आली तर ते समाजाचे. ते कोणत्या समाजाचे नाही, समज असणाऱ्या समाजाला समज देण्याकरता आलेले आहेत. आणि ते सांगते धुणं तर धुवा, तुमचंच धुवा, दुसऱ्याचं नका धुवू. हो, आपलं धुवा. रामाची बायको तशी असेल का हे म्हणत बसू नका. आता झालं गेलं. हो, असा एक होता त्या काळात. आमच्या माईला 14 वर्ष वनवास झाला. सीतामाईला लोक निंदा करू लागली, तशी आहे का, तशी का.
मला असे धोबे होऊ नका. अरे पहिल्यांदा तुमचा अंतःकरण रूपी कपडा स्वच्छ करा. हो, असे धोबी बना, मग तुम्ही व्यवसाय करा. त्या व्यवसायातही देखील तुमचं कल्याण. साधू संतांना धंदा सोडला नाही, वारकानं वारकाचा सोडला नाही, मतंगानं मतंगाचा. आमच्या सावता महाराज पंढरीला गेले नाही, पण पंढरीचा पांडुरंग भेटीला आला. कांदा मुळा भाजी योगी. हो, काय काय कर्म केलं. काही जाऊ नका, काम धंदे सोडू नका, लेकरं बाळ सोडू नका, लंगुटी नेसून भमभम करू नका, मठात दर्शनाला जा पण गांजा पेत बसू नका. तेने विन जीवा. परवाला आम्ही 2-4 मठात गेलो. मी म्हणले हे फुकटच व्हायला चालले पोरं, याला काही कामाला लावा. त्यांना कामाला लावा तितक्या पुरतं ऐकलं, लावते कधी कोणाला माहितात. पण म्हणलं हे आता आपल्यापासून सुरू करा. बरं करा सर. मी सुरू केले. कुरडाया जे येतं ते टेक्निशियन माइंडनी, सायंटिफिक माइंड नाही तुम्हाला. तर कुरडाया खारुड्या गेल्या वर्षी आमच्या 2 क्विंटल संभाजीनगरला गेल्या होत्या औरंगाबाद. किती क्विंटल? 2 क्विंटल. या वर्षी 6 क्विंटल करायच्या. आता हे झालं ना, हाताला काम, मुखात राम, योग्य दाम, पण इतका तितका काळा. आणि ते पापड तयार केले आम्ही. एका पापडा माग पापड विकणाऱ्याला 5 रुपये. किती? 200 पुढे जर विकले तर किती झाले त्याला? 1000 रुपये. असे काही दारुडे सुद्धा ते विकायला घेऊन जाते, तर ते दारू प्यायचे सगळे म्हणते त्या पापडाचे पुढे. मग पुढे गुंडेवाडी, हिंदेवाडी जवळपास विकित ते मोटरसायकल. फरक पडला ना. काही केल्यापेक्षा एक कामाला लावले आम्ही. असं हाताला काम, मुखात राम, योग्य, पण इतका तितका गाळा. ज्याला काहीच येत नाही त्या ग्रस्ताला आम्ही सांगितलं तुला काय येतं? मला पोळपाट, लोटाळणे, सुतार समाजाचं. म्हटलं ते कर. आपल्याकडे पाटा आले का नाही? पाहिले का तुम्ही पाटा? मी खरेदी करतो. त्याला कोणी घे. त्याच्या पाठीमाग आमचा एकच हेतू की हे विक्री झाली पापड करायची तर माल आणायचा. त्याला इंग्रजीत अशी सायकल चालवायची, प्रोड्यूस्ड, सेल, रिलायझेशन अँड आर्य. प्रोड्यूस म्हणजे माल तयार करायचा, सेल म्हणजे विकायचा. हे सुद्धा परमार्थ आहे, पोथी येईल. आणि रिलायझेशन म्हणजे पैसे आले की आर्य म्हणजे माल, रॉ मटेरियल आणायला. त्या व्यवस्थापकानं ते काम करायचं. आणि मग सायकल चालू आणि त्यांचा पगार द्यायचा. त्याच्यातून वर्षाकाठी जर काही राहिले तर ते काही अनाथ, ज्याला आपण म्हणतो, आम्ही तर त्याला अनाथ म्हणणारच नाही. आमचे भाऊच ते नंदापूरमध्ये जे विहिरीत जीव देणार, ट्रक खाली जीव देणार, असे कोणी जर आले, शरण नाही म्हणत मी, आमच्याकडे जर आले तर त्यांना आश्रय देण्याकरता आम्ही तो आश्रम तयार करू लागला. त्याचं नाव भारत माता आश्रम आहे. त्याचं नाव काय दिलं आम्ही? तिथं भारत माताची मूर्ती आम्ही बसवणार. आपल्याकडून जोपर्यंत होतं तोपर्यंत जेवढं होईल तेवढं ग्राउंड लेवलचं काम आपण करायला पाहिजे. तर हे हा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे नुसतं कीर्तन प्रवचन करणं म्हणजे भ्रम जाणं, हा परमार्थ. लोकांच्या उपयोगी पडणं, हा परमार्थ. गोरगरिबाची सेवा करणं, हा परमार्थ. खरा धर्म हाच आहे. खरा तो एकची धर्म जगाला. हो, प्रेम द्या, प्रेम घ्या, कोणावर वस्कन धावू नका. त्या गडावर आमचं एकच सांगणं आहे सगळ्याला, कोणाला धावू नका. फक्त एक करीत जा, 2 घास खाऊन जा असं म्हणे. मी नसतो, मी असलो तर म्हणतो अरे खोटी गोष्ट आहे. कोणी आला तो मला शत्रू समजित असला तरी तो आपण देव समजाय. त्याला म्हणायचं 2 घास दारुड्या घेईन, 2 घास काय त्याला जेव घालायचं, पाठवायचं. म्हणजे कळणा कोंडा जे असं ते त्याला तसं जाऊ द्यायचं नाही. भुकेली अन्न, तान्हेल्या जीवन वना माझी. त्याला काय द्यायचं? 2 घास. कोट्यावधी रुपये, कुठंच काही भेटलं नाही. काही कोरोनाच्या काळात पैसे जवळ होते पण खायला विकत भेटत नव्हतं. असे लोक आपल्या गडावर 10,000, 5,000, 5,000 लोक जेवत होते. ही प्रभूची कृपा आहे. मी कोण जेवू घालतो? मला फोन यायचे डॉक्टरचे, त्या PSI चे, SP चे, बाबा सांभाळून राहा, कठीण आहे. मी एक दिवस आपले कोणते साहेब आले तरी जेवायला आपल्याकडे लवकरच आहे. ते मुद्दाम आले. ते आणि बाबा तुमच्याकडेच आज जेवायचं होतं. पण SP मीटिंग असल्यामुळे SP कडं 8 वाजले रात्रीचे. लवकर येता आलं. आलो तरी म्हणे आता मला वाटलं तुम्हाला 2 शब्द बोला निघून. तसं जाऊ नका साहेब, 2 घास खाऊन जा, मला बरं वाटतं. त्यांना असं वाटलं आता 9-10 झाले नाही तर कशाचं काय.
तर आम्ही 5-50 लोकांना पुरल असं असेच आम्ही भिकारी कुठे जातो तर शिदुरी बांधून देतात कोणी. आता ही कालची शिदुरी 10-20 लोक जेवले ते तुम्ही बांधून दिली. तर ते बट्ट्या डाळ ते शिल्लक होतं आणि भाजी बिजी होती. ते साहेब जेवले, खूप खुश झाले. नाही साहेब पण एक विचारायचं तुम्हाला, म्हणजे काय नाही हे काही आमचे हितचिंतक सगळे काही आम्हाला काय दिव्य दृष्टीने थोडीच पाहणार आहे. काही काही लोकांना हे सुद्धा आमचं म्हणजे सहन होणार नाही आणि त्याला काय करणार म्हणलं तुम्ही हे चिंतक. मी हे पोलीस जे जातात आमचे इकडे राऊंडला त्यांना हेच सांगणार, हे भूक लागली तर तिथं जेवण या पांड्या पंचायती करू, तिथं चौकशी करू. कुठं चौकशी करावं हे लोकांना कळतच नाही. राम सर मी मठावर असताना 150 वक्र आले होते सदानंद महाराजच्या मठात, धार कल्याण वगैरे परिसरातले लोक. ते आलं नाही, ते कोणतं खातं आहे ना की हो मालक त्याला पिळवणूक करतो काय काढायची. आलं एक दप्तर घेऊन आमच्याकडं, कोणतरी सांगितलं मालक कोणते, मग कशाचे मालक आलो की धरमराज बाबा मालक. पण आता आम्ही मुनीम असल्यामुळे तर त्याला मालकच दिसलो ना. म्हणे हे कोणाचं आहे, आता म्हणावंच लागलं ना आमचं म्हणून. म्हणे हे तुम्हाला दंड पडल. काय काय रोज देता तुम्ही, महिलाला काय देता, पुरुषाला काय देता. नाही तेच मला देते. ते कसं काय नाही, तशी शक्ती तशी कोणी 8 आणे 4 आणे 10 रुपये 50 रुपये तुम्हाला देतात. म्हणलं हो त्याला विचारा म्हणलं नाही तर. म्हणजे हे मजूर आहे का, मला मजूर नाही. आता नारायणराव किती श्रीमंत, नारायण दादा आपले उगले, त्या बाईन त्या भाकरी घेऊन यायच्या तिथं आणि ते वखर वगैरे तिथले सगळे ते वखरच चालायचे. त्याच तो जो गेला त्याच्या साहेबाकडं आणि एक बोलता असेल तुला कळतच म्हणे ते भगवान महाराज आहे, त्याच्या हातची माळ मला आहे, त्याचे वरचे साहेब होते ते. तुला लाज वाटत ती दप्तर घेऊन कुठं जातो म्हणे दप्तऱ्या तिथं नाही जायचं म्हणे. अरे ते महाराज आहेत, लोक भावनेनं त्याची सेवा करायला तिथं आलेले. तिथं चालला तो काय घेते पिळवणूक करते काय, जिथं डोकं लावायचं तिथं नाही लावेल, तिथं लावी बसला. मला माहितच नाही. मला भेटला तो बाबा पाय ऐकून चुकलं. मिळालं काय नाही तुझं काम तू, तुला वाटलं एखाद्या मालकाची शेती असेल ही नावाची, तसं नाही. ते भावनेनं येते बिचारे, भावनेनं ते भाकरी आणते तिथं. इतक्या लोकांना जेव घालायचं म्हणलं जेव घालतो. विषय आपला असा चालला. भरपूर ठिकाणी तुम्हाला परमार्थ करता. एखाद्या विद्यार्थ्याला फीसला पैसे नसतील, त्याला फीसला पैसे दिले तो जर साहेब झाला आणि वाळकरी झाला, खरं वैष्णव जर झाला, देवाचा भक्त झाला, तर तो म्हणेल माझे खरे मायबाप हेच. माझे शर्ट फाटलेलं होतं, माझं काही नव्हतं, पैसा नव्हता, मॅट्रिकची फीस यांनी भरली, यांनी मला शिक्षणाला पुढे आणलं. तो खरा देव तुमच्यात पाहिजे. आणि तुम्ही त्यावेळेस तशा परिस्थितीत त्या दरिद्रीत नारायण देव पहा, ही गरिबी पाहू नका. तशा अवस्थेत त्यालाही देव समजा तुम्ही. हा तुमच्या मनाचा मोठेपणा. त्याला म्हणायचं ब्रॉड माइंड. माइंड असून चालत, माइंड कसा असायला पाहिजे, ब्रॉड माइंड असायला पाहिजे, दिव्य दृष्टी असायला पाहिजे. अरे हे सगळं आपलंच कुटुंब आहे. वसुधैव वसुधैव कुटुंबकम असं आपलं शास्त्र देव सांगतात आपल्याला. सगळं आपले. मग हा जड भरत राजा पडून राहायचा. एक भिलाचा राजा कोण काय वागल जगात सांगता येत नाही. त्या भिलाच्या राजानं नवस केला होता, मला जर मुलगा झाला तर मी नरबळी देईन. कोणता, म्हणजे माणसाचा. किती भयान आहे. आता त्याला ज्याला बळी द्यायला आणलं ते गेलं सटकून, पळून गेलं ते. हे झाडाखाली झोपले होते महाराज. कोण, ते आपले हरिराम बाबा सारखे. जड भरत त्याला आणा म्हणे. धरून आणलं, आणलं त्याला देवी पुढे उभं केलं आणि तलवार काढली आणि मानेवर टाकणार तर जगाच्या दृष्टीनं दगड असणारा देव, आमच्या देशात घडून आणलेली देवी. अरे तिथं देवत्व प्रगट झालं, देवी माय प्रगट झाली. तलवार त्याची हिसकून घेतली, त्याचे धडा वेगळे 2 तुकडे केले. माझ्या भक्ताला मारतो, तिथं देव प्रगट झाला. सगळे पळून गेले. भिलाचा राजा होता तो. सगळे पळून गेले. हे पडेल येल काय मारा ना काही असो ऐसा कुठे देहीच विदेही, देहाचं भान नाही. त्याच्यानंतर एक रहुगण राजाला त्यांनी उपदेश केला, ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. राजा पालखीत गुरु करायला चालला तू. अरे गुरुकडे पायी वारी करा. जो करील याची यात्रा तो ताजी सकाळी. तिथं कशाला मोठाडपणा दाखवतो, तिथं नम्र होत जाव. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम
ज्ञानिनस्तत्व दर्शिना. त्या राजाला उपदेश केला. कसा उपदेश केला हे बोलत नव्हते कोणाला जडभर. हे बाजूला असताना त्या राजाचा एक भोई पळून गेला. पालखीला एक भोई कमी पडला. पालखीत बसून चालला राजा गुरु करायला. मग याला लावलं. पण हे कसे होते? जगी पिशाच. जगाला कसे दिसायचे? वेडे. जगी पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मिदाना निमग्न तो. सदा आपल्या स्वरूपात निमग्न असणारे यांना धरून आणलं. पण हे कसं आहे? कोणाही भूताचा न घडो. आपल्याकडून कोणाला आपल्या बोलण्यानं कोणाला बोलणं टोचलं तर ते सुद्धा काय झाला? मच्छर झाला, द्वेष. म्हणून बोललेही नाही कोणाला. मुंगीची रांग चालली अशी मुंगळ्याची चालली, टणकन उडी मारली. आपला पाय पडला. त्यांचं आयुष्य आपण कशाला हे करायचं? आपला काय अधिकार आहे पाय द्यायचा? मुंगी सुद्धा गेली, आपल्या पाया खालून मेली नाही पाहिजे, टणकन उडी मारली. रथाला तर झोपलेच होते त्या पालखीला. दोनदा तीनदा असं झालं की याला लागायचं, इथं इथं वर लागायचं. कोण अरे म्हणे तो भोई. ते 3 भोई म्हणते हेच नवीन कोण आणला तुम्ही? आज उड्या मारतो. तो खाली उतरला राजा. बसला म्हणे चांगला. असं झालं वाईट वाटेल कसं बोलू लागला. ते म्हणे राजा. राजाला असं वाटलं की साधा माणूस आहे हा येडपट. म्हणे आपला खाऊन पिऊन पोचला. म्हणे ते बोलायला सुरुवात केली. त्या जड भरत राजाच्या मनात असं आलं की आपण मौन सोडलेलंच बरं. आपला फ्यूज जर गेला तर सांगायचं राहील, आणि आपल्या आधी याचा गेला तर सांगायचं राहील. हा क्षण आहे, याला बोध करावं. गुरु करायला चालला ना, याला बोध करावं. ते म्हणे राजा तू वेडा आहेस. तू जडाला बोलून काय फायदा रे म्हणे. अरे मी जसं पोचलो गेलो ना म्हणे, तू इथ्यानच पोचला. भाकरी खाय, पोळ्या खाय, काय खायचं ते खाण्यासारखं ते काय, आणि त्यानं तू पोचला. उकंडा जो वाढला मोठा, टोपल्या मागं टोपली टाकली की तो उकंडा, त्याची उंची 5 फूट 6 इंच 7 फूट 10 इंच असते. अरे हे शरीर खाण्यानं वाढलेले. मूर्खस्य गात्राने वर्धनते. मग बोधाला सुरुवात केली. किंतु ज्ञानम न वर्धते. अरे शरीर वाढलं म्हणजे काही ज्ञान वाढतं असं? म्हणून मूर्खाचे गात्र वाढतात पण ज्ञान वाढत नाही. राजा तुझं शरीर वाढलं आणि या चौघाच्या खांद्यावर जिवंतपणे चालला. तुला लाज? त्या बिचाऱ्याला त्रास देतो. देवानं निर्माण केलेली, तुला लाज काही? आणि तुला गुरुतत्व तरी कळालं का? मूर्ख आहे. माझ्या या शरीराला पाहतो. हे शरीर मी नाही, मन मी नाही, अहंकार मी नाही, ब्राह्मण मी नाही, क्षत्रिय मी नाही, वैश्य मी नाही, शूद्र हो नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा चिदानंद रूप शिव स्वरूप आहोत राजा आपण. हे तुला कधी कळा? राजाची भोंड जिरली, साष्टांग नमस्कार केला. महाराज माझ्याकडून चुकलं. मी ज्या गुरुच्या दर्शनाला चालू ते गुरु तुम्हीच आहे. घरी नेलं, षोडशोपचार पूजा केली आणि आपल्या अखंड बोधात राजा राहिला आणि तोही ब्रह्मलीन झाला. तसं जन्माला तुम्ही जे आलात ना, त्याचं फळ तुमच्या पदरात पडू हीच आमची एक इच्छा आहे. आणि ते कळालं, उजेडलं. गुरुवचनी फुटली, फटलं नाही. पहाट जर फुटली, तुम्हाला चांगलं जर कळू लागलं तर ती पावती मला द्या. मला खरी दक्षिणा तीच भेटली असं मी समजलं. हरे नमः हरे नमः हरे नमः पार्वती पते हर हर महादेव कृष्ण भगवान की जय. आरतीसाठी या.
जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान स्वामी माते मान आगमनमूर्ती जय रत्नापतित्वागवरी कुमारा चंद्रनाथी बोली कुमकुम केशवरा हिरे शोभा सिंधुन करणी पूर्णी करणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान स्वामी माते मान ब्राह्मणमूर्ती लंबोदरी कांबर मणिवर वंदना सरळतोंडा तुंडंती शास्त्रमाता वस्मारी मधुरा संकटी पावावी शोभाही भक्ता गुरुवर भगवना जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती दर्शन माते मान स्वामी माते मान कामनामूर्ती जय देव जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता श्री सुख मुनि परम भक्ति नाना परि आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता करो से मधुर फल स्वागत सकला देवनी भागे पर्वती आवनी अहरणी भवन करणी भक्तिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता साथी वाले सार्थक हरि गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुट मने परम प्रेमा जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता देवाता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता जगते जनु मानस तीर्थ स्वागत सोपाने रूपा निर्मल भक्ति जले हरिता हरि हरि सती सीता सुख सभी गोरे रमणी आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता महिमा जन खाता वदने नामो नाता नानक कीर्तन कारता मेवा कविवर संताता जन्म धाता प्रवेदा वाद कलिता रियंतरिता समारता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता श्री कृष्ण मन पूरा अनन्य हो पाया
भवामि सहितं नमामि मंत्रपुष्पाञ्जलि समर्पयामि प्रेमे आनंद पूजन भावे